नव्या करारामधून मार्करूस शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 34 ते 38 वचने. नव्या करारामधून मार्करूस शुभवर्तमान अध्याय 8 वचने 34 ते 38 या शास्त्रपाठाकडे आपण यावेळेस लक्ष देऊयात. शास्त्रभाग नव्या करारातून मार्क शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 34 ते 38 ही वचने आपण वाचून पाहूया. मार्क 8 34 ते 38. स्वला फाटा देण्याबद्दल इशारा. मग त्याने आपल्या शिष्यांसुद्धा लोकसमुदायाला बोलावून त्यास म्हटले, कोणी माझा अनुयायी होऊ पाहत असल्यानेच त्याने आत्मनिग्रह करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल, आणि जो कोणी मजकरिता व सुवार्तेकरिता आपल्या जीवाला मुकेल तो त्याला वाचवेल. कारण मनुष्याने सर्व जग मिळविले व आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? मनुष्याने आपल्या जीवाचा मोबदला काय द्यावा? या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरेल त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूतांसहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल तेव्हा तोही धरील. वचनाकडे लक्ष लावणार आहोत. त्या अगोदर ह्या आठवड्यामध्ये 11 तारखेपासून 12वीच्या मुलांची परीक्षेची सुरुवात होत आहे. त्यामुळं आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये जी मुलं 12वीच्या परीक्षेला सामोरे जात आहेत त्यांच्यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये दररोज आठवण ठेवा. देवाच्या वचनाकडे लक्ष लावूयात. मार्करूस शुभवर्तमान 8वा अध्याय 34 ते 38 ही वचनं आजच्या मन्नासाठी घेण्यात आलेले आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही ह्या वचनाकडे येतो त्यावेळेस आजच्या असणाऱ्या संदेशाचं शीर्षक आहे ख्रिस्ताचा अनुयायी होणाऱ्याची पात्रता. ख्रिस्ताचा अनुयायी होणाऱ्याची पात्रता. प्रभू येशू ख्रिस्त कोणाला त्याचा अनुयायी म्हणतो? किंवा दुसऱ्या भाषेमध्ये जर म्हणायचं, कोण प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य असू शकतात याची पात्रता स्वतः ज्याच्या मागं चालायचंय त्या पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने लावून दिलेली आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही आज देवाचं वचन ऐकत असताना आम्हाला जग ख्रिस्ती म्हणून ओळखत असेल, आमचं असणारं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, आमचं बर्थ सर्टिफिकेट यावरती ख्रिश्चन लिहिलेलं असेल, यावेळेस आमचे नातेवाईक आम्हाला ख्रिस्ती म्हणत असतील, आमच्या आजूबाजूचे लोक आम्हाला ख्रिस्ती म्हणत असतील, आम्ही चर्चला येतो म्हणून काही लोक आम्हाला ख्रिस्ती म्हणत असतील, आम्ही इतर धर्माच्या गोष्टी करत नाही आणि ख्रिस्ती धर्माच्या गोष्टी करतो म्हणून आम्हाला ख्रिस्ती म्हणत असतील. वास्तवात पाहता ख्रिस्ती धर्म नाही, ख्रिस्ती जीवनशैली आहे. आम्ही ख्रिस्ती जीवनशैलीच्या गोष्टी करत असू म्हणून आम्हाला काही लोक ख्रिस्ती म्हणत असतील. का आम्ही आमच्या नावाच्या पुढे ज्या वेळेस जाऊ त्यावेळेस कोणी विचारतो तू कोण आहे, त्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःला ख्रिस्ती म्हणत असो. हे सगळं काही जरी असलं तरीही ह्या सर्वांची गोळाबेरीज ही शून्यापेक्षा जास्त नव्हे. कारण की ज्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे ओळख निर्माण होते की ज्याला ख्रिस्त म्हटलेला आहे आणि त्या ख्रिस्ताच्या माग चालणारे जे अनुयायी आहेत त्यांना ख्रिस्ती म्हणण्यात येतं. मग ज्याच्या माग चालत आहोत त्याने ख्रिस्ती म्हणण्यासाठी किंवा त्याचे अनुयायी त्याचे शिष्य कोणाला म्हणता येईल यासाठी त्याने स्वतः पात्रता सिद्ध केलेली आहे. जर ती पात्रता आमच्या अंगी आहे, आपल्या देशाच्या असणाऱ्या प्रतिमध्ये ही पात्रता माझ्या अंगी यावी आहे ना हो. म्हणून मी सदैव, आठवतंय का शाळा, एक प्रतिज्ञा आहे आपल्या देशाची, माहितीये का? मला माहित नाही आता, पण पूर्वी प्रत्येक जे पुस्तक आहे, पुस्तक उघडलं की पहिल्या पानावर प्रतिज्ञा, हा भारत माझा देश आहे, सारे बांधवे माझे बांधव आहेत, टांग 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 टांग, त्यात हे वाक्य आहे, ही पात्रता माझ्या अंगी यावी असा मी सदैव प्रयत्न करीन. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या माग चालण्यासाठी 3 महत्वपूर्ण गोष्टी येशूने सांगितलेल्या आहेत. तोच माझा अनुयायी आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर भर आहे, परंतु बेसिक ज्याला आपण फाउंडेशन म्हणतो की येशूने स्वतः दिलं आणि ज्याच्या नावाने आम्ही ख्रिस्ती ओळखलं जातो त्यानेच ही पात्रता दिलेली आहे. जगातल्या दुसऱ्या माणसाने ही पात्रता तयार केलेली नाही. ज्याच्या नावामुळं आम्हाला ख्रिस्ती म्हणण्यात येतं त्यानेच ही पात्र दिली. मग जग मला काय म्हणतं याविषयी देवाला काडी मात्रही
देवाला त्याच्यामध्ये अर्थ जाणवत नाही. देव मला काय म्हणतो, येशू मला काय म्हणतो, येशू माझ्याकडे कसं पाहतो, याविषयी महत्वपूर्ण गोष्टी आहेत. आणि आमचा देव कधीही खोटं बोलत नाही. आमचा देव हा ज्यावेळेस तराजू लावतो न्यायाचा, त्यावेळेस तो न्यायाधीश म्हणून तो तराजूमध्ये मोजतो. तो अन्यायी न्यायाधीश होत नाही. एकाला जड पारडं दुसऱ्याला ती जड पारडं असं करत नाही. नाही तर लहानपणी शाळेमध्ये ज्या माकडाची गोष्ट शिकलो आणि 2 मांजराची, त्याच्या सक्तही काम करत नाही. अरे इकडं थोडं गेलं कारलं मटक मटक, इकडं जास्त झाले घेतलं गटक मटक. तो स्वतः ज्या वेळेस आहे तो अन्यायी न्यायाधीश आहे. त्याचा तराजू एकदा लागला की त्या तराजूमध्ये त्याचे नियम आहेत. त्या नियमामध्ये तो सगळ्यांना तोलतो. तो कोणाला कमी कोणाला जास्त देत नाही. तो आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याच्याकडे जगाचं न्याय सोपवण्यात येणार आहे, की जो जगाचा न्यायाधीश आहे, तो म्हणतो न्याय पुत्राच्या द्वारे न्याय होणार आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त याने त्याचे अनुयायी कोण आहेत याविषयी त्याने 3 गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. आणि त्या 3 गोष्टी असणं नितांत गरजेचं आहे. प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही आल्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं की अंतुकिया शहरामध्ये पहिल्याने शिष्यांना हे ख्रिस्ती हे नाव मिळालं. कोणी दिलं? यरुशलेमेत नाही भेटलं, अंतुकिया शहरात भेटलं. त्याच्या अगोदर येशूच्या मागे चालणाऱ्या लोकांना मार्गाचे लोक म्हणायचे. हे मार्गाचे लोक, एक मार्ग ह्यांनी धरलाय आणि त्या मार्गाच्या मागे चाललेत. येशू म्हटलेला मार्ग धरलेला आहे, त्याच्या मागे ते चाललेले आहेत, मार्गाचे लोक म्हणायचे. परंतु अंतुकिया शहरात आल्यानंतर पहिल्याने विश्वासणाऱ्यांना किंवा शिष्यांना ख्रिस्ती हे नाव देण्यात आलं. त्यांना पहिल्याने ख्रिस्ती म्हणण्यात आलं. कुणी त्यांना ख्रिस्ती नाव दिलं? त्यांना ख्रिस्ती नाव देवाने दिलं नाही, पवित्र आत्म्याने दिलं नाही, येशूने दिलं नाही, मंडळीने दिलं नाही. त्यांना ख्रिस्ती नाव अंतुकिया शहरामध्ये राहत असणारे जे विश्वासहीन लोक होते, ज्यांनी येशूला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेलं नव्हतं आणि ते ह्या समुदायाकडे बारकाईने पाहत होते, लक्ष लावत होते. आणि हे सगळं पाहत असताना त्यांना हे जाणवलं की अरे बाबा, ह्यांची चालचलणूक, ह्यांच्या गोष्टी, ह्यांचा स्वभाव, ह्यांचं मन, ह्यांचा आत्मा, ह्यांचा देह, ह्यांचं सोशल लाईफ, ह्यांचं फिनान्शियल लाईफ, ह्यांची असणारी मनोवृत्ती ही जी आहे, ज्याची ते आराधना करत आहेत, जे म्हणतात की त्याच्याजवळ पापाची क्षमा मिळाली, तो ख्रिस्त आहे आणि म्हणून त्यामागे चालत आहेत. म्हणून त्यांना लोक म्हणू लागले ख्रिस्ती. मी ख्रिस्ती, मी ख्रिस्ती, मी ख्रिस्ती, मी ख्रिस्त, असं आद्य ख्रिस्ती मंडळीतले लोक, अंतुक्यातले लोक म्हणे. लोकांनी त्यांच्याकडे पाहून ख्रिस्ताची प्रतिमा दिसली म्हणून ते ख्रिस्ती म्हणण्यात येऊ लागले. आता आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ख्रिस्ती कोण असावं याविषयी सांगतो. आणि त्या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. जर आम्ही ह्या शास्त्र मार्कुस शुभवर्तमानामध्ये जर अगोदरचा अध्याय आम्ही वाचला तर येशू ख्रिस्ताने प्रश्न, मला लोक कोण म्हणून म्हणतात? पहिला येशूने प्रश्न विचारला, मला लोक कोण म्हणून म्हणतात? आणि मग शिष्यांनी उत्तर दिले. प्रेषिताने हे म्हणतं, ते म्हणतं, ते म्हणतं, ते म्हणतं. पेत्राने सांगितलं, तू जिवंत देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, ह्या खडकावर मी आपली मंडळी रचेल. ह्या खडकावर म्हणजे हे पेत्रा, तुझ्या तोंडातून जे वचन निघालेलं आहे त्याच्यावरती, पेत्रावरती नव्हे. पेत्रावरती देवाने मंडळीची रचना केलेली नाही. पवित्र शास्त्र वारंवार आम्हाला सांगताना सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त हा मंदिराची कोनशिला आहे. या कोनशिलेवरती प्रभू येशू ख्रिस्ताच्या असणारी मंडळी, म्हणजे ज्याला आम्ही चर्च इंग्लिशमध्ये म्हणतो, ते उभा राहिलेलं आहे. इतकंच नव्हे तर वारंवार संत पाऊल मंडळीला जे सगळे तो उपमा देत आहे, त्या उपमेमध्ये लिहित असताना तो हेच सांगत आहे की तो प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा मुख्य आहे. उदाहरणार्थ एक उपमा दिलेली आहे, आम्ही सगळे ख्रिस्ताचे शरीर आहोत आणि ख्रिस्त मस्तक आहे. प्रभू येशू ख्रिस्त मस्तक आहे, तिथून मंडळीची रचना होती. आणि म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, हे पेत्रा, तुझ्या तोंडातून निघालेले हे जे वाक्य आहे ना, यावर मी आपली मंडळी रचीन. म्हणून ख्रिस्ताची मंडळी, जी जगभरातली जागतिक ख्रिस्ती मंडळी असो, जी पेंटिकॉस्टच्या दिवशी सुरुवात झाली आणि मंडळीचं ज्या वेळेस वर उचलणं होईल, ज्याला आम्ही रॅप्चर म्हणतो,
तोपर्यंत त्यामध्ये जे जे तारण पावलेले आहेत हे सगळे जागतिक ख्रिस्ती मंडळीचे भाग आहेत. त्याला लागून काही स्थानिक मंडळी आहेत, जसे चर्च ऑफ ख्राइस्ट बारामती स्थानिक मंडळी आहे, अशा अनेक स्थानिक मंडळ्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. या सगळ्या मंडळ्या ज्या आहेत, या मंडळ्या प्रभू येशू ख्रिस्त हा जो कोनशिला त्याच्यावरती उभा राहिलेल्या आहेत. त्या म्हणून तो म्हणतो या वाक्यावर मी आपली मंडळी रचीन. मंडळी कधीही माणसावरती, व्यक्तीवरती, व्यक्तींच्या समुदायावरती, लोकांच्या गटावरती मंडळी उभा राहत नाही. शल्मोनाने एक मंदिर बांधलं ना हो? कुठं बांधलं? यरुशलेमेत बांधलं. कसं बांधलं? काय काय होतं मंदिरात? त्या ठिकाणी वाक्य आहे वैभवी मंदिर. त्याने जे मंदिर बांधलं ना, परमेश्वराने दिलेल्या निवास मंडपापेक्षा ते मोठं मंदिर होतं. देवाने दाविदाला डायग्राम दिला, दाविदा हे मंदिर कसं असावं. हे मंदिर जे आहे हे सोन्याने मडवलेलं मंदिर होतं. आतून बाहेरून सोन्याने मडवलेलं हे मंदिर होतं. हे मंदिर जे होतं ह्याच्याकडे जगातल्या लोकांनी पाहिलं तर तोंडातून एकच वाक्य बाहेर येईल की काय सुंदरता आणि काय भव्यता आहे. इतकं ज्ञान परमेश्वराने ज्या शल्मोनाला दिलं होतं, त्याने आपलं सगळं ज्ञान खर्ची करून हे मंदिर त्याने त्या ठिकाणी उभारलं. हे उभारत असताना जगभरामधून त्या त्या देशामध्ये जे जे त्या त्या क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट कारागीर आहेत हे सगळे त्या ठिकाणी बोलावले आणि त्यातून ह्या मंदिराची निर्मिती झाली. ज्या वेळेस हे मंदिर निर्माण झालं, त्यावेळेस हे मंदिर निर्माण झाल्यानंतर ह्या शमूएलाने त्या ठिकाणी श्रीमंती दाखवण्यासाठी मंदिर उभा नाही केलं. शल्मोनाने मंदिर यासाठी उभा केलं की जो गौरवी सर्वसमर्थ परमेश्वर आहे, त्या सर्वसमर्थ गौरवी परमेश्वराचं दर्शन व्हावं. करोडो डॉलर खर्च करून आजच्या भाषेत हे मंदिर उभं राहिलं. एकट्या असणाऱ्या याजकाचा पोशाख हा कोट्यावधी डॉलर्सचा आहे. सोनं त्यातलं पुष्कळ लाखो कोट्यावधी रुपयाचं आहे. त्या असणाऱ्या पवित्र मंदिरामध्ये लावलेला आतून बाहेर एक इतिहासकार लिहिताना असं म्हणतो, ज्या वेळेस शल्मोनाने सोनं वापरलं त्यावेळेस यरुशलेमेमध्ये सोन्याच्या नद्या वाहत होत्या. इतकं सोनं ते मंदिर बांधण्यासाठी आणलं. ह्या मंदिरात काय घडायचं हो? कोण जायचं? कोण गेलं मंदिरात? देवाचे लोक हो. मंदिरात कोण जायचं? प्रमुख याजक वर्षातून एकदा अवघ्या काही मिनिटासाठी परम पवित्र स्थानात जात होता. याजक मंडळी, याजक म्हणजे आरोनाचं कुळ बरं का, लेवी वंश नाही. आरोनाचं कुळ लेवी वंशातलं एक कुळ आहे, एक घराणं आहे. आणि ह्या आरोनाच्या घराण्याला परमेश्वराने सांगितलं तुम्ही निरंतर माझी मंदिरामध्ये याजक म्हणून सेवा करताल. हे जे याजक जण आहेत हे जायचे, त्यांचा क्रमवार लावला होता आणि त्या क्रमवारीनुसार ते जायचे. कोण एखादा जायचा, धूप जाळायचा, भाकरी बदलायचा, हे सगळी कामं त्यांना पवित्र स्थानामध्ये. कोणासाठी केलं? देवासाठी केलं. आत कोण जायचा? याजक. ज्याने मंदिर बांधण्यासाठी आपलं ज्ञान खर्ची केलं, पैसा खर्ची केला, सगळं काही नीट केलं, तो शल्मोन किती वेळेस मंदिराच्या आत गेला हो? किती वेळेस गेला? तो मंदिराच्या बाहेर उभा राहून प्रार्थना करतो समर्पणाच्या वेळेस, देवा ह्या मंदिरासाठी मी अमुक अमुक प्रार्थना करतो. त्याने बांधलं आणि ते देऊन टाकलं. शल्मोनाला हे माहित होतं माझी सेवा काय आणि याजकांना काय सेवा दिली. आम्ही ज्या वेळेस देवाकडे येतो ना, देवाचे अनुयायी होतो, त्यावेळेस आमच्यामध्ये ही वृत्ती तयार होते. नाही तर आम्ही जगाची वृत्ती घेऊन देवाच्या असणाऱ्या द्राक्षमळ्यामध्ये आम्ही सेवा करू लागतो. आणि येशूची ती इच्छा नाही. आणि म्हणून येशूने सांगताना सांगितलं की माझा अनुयायी कोण होऊ शकतो. एकदा एक मुलगा चर्च मधला माझ्याकडे आला, रवी पाळक साहेब. मला म्हटला, पाळक साहेब मला नोकरी नाहीये, मला नोकरी कुठेतरी भेटावी म्हणून हे करा. म्हटलं प्रार्थना करतो. प्रार्थना तर कराच म्हणला पाळक साहेब, परंतु तुम्ही जर अमुक अमुक व्यक्तीला सांगितलं ना तर माझं काम होईल. मी म्हटलो बर. मग मी प्रार्थना केली आणि मग त्या व्यक्तीला सांगितलं, अरे आपला अमुक अमुक मुलगा आहे,
त्याला अमुक अमुक डिपार्टमेंटला काम भेटू शकतं का तुमच्याकडे किंवा तुमच्या ओळखीने कुठं? तो म्हणला पाळक साहेब मी प्रयत्न करतो. लगेच त्यांनी फोन केला. पुढच्या माणसाने सांगितलं त्या मुलाला सगळे डॉक्युमेंट घेऊन पाठवा, आपण लगेच करू आणि त्याच्या कामाची सुरुवात होईल. मी निर्धास्त झालो, ह्याचं काम होणार आहे सगळं काय. हा मुलगा त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर ह्या मुलाने 8 दिवसांनी मला फोन करून विचारलं, पाळक साहेब माझं काम होणार की नाही? मला प्रश्न पडला. मी ह्या विचारात आहे की हा गेला, ह्याचं काम सुरू झालं. आणि मग मी जे मध्यस्थ त्यांना विचारलं, त्या मुलाच्या कामाचं काय झालं? त्यांनी फोन केला तर अजून झालं नाही वाटतं. तो म्हणला थांबा पाळक साहेब, परत फोन. त्याने परत पुढे फोन लावला जो बॉस होता त्याला, आणि त्यांनी सांगताना सांगितलं. तो म्हणाला आहेत का पास्टर? ते म्हणले आहेत. त्यांनी फोन दिला. म्हणले पाळक साहेब ह्याने सांगताना आपल्याला सांगितलं की ज्या गाड्या तयार होतात त्या गाड्या टेस्टिंगसाठी तुम्ही मला द्या, मी ते वापरेन. आणि मग म्हणजे ते काम मला द्या, मी ते करू शकतो. आणि म्हणून आम्ही त्याचे डॉक्युमेंट मागवले. त्याच्या डॉक्युमेंटमध्ये त्याला गाडी चालवायला येते, पण त्याच्याकडे लायसन नाही. जर लायसन नाही त्याला काम कसं द्यायचं? अहो जग इतकं जर बारकाईने पाहतं तर ख्रिस्त किती बारकाईने पाहिल की कोणाला ख्रिस्ती म्हणायचंय. आणि म्हणून त्याने सांगत असताना सांगितलं की आपल्या शिष्याबरोबर त्याला पेत्राने वाक्य केलं. खाली लगेच आलं. येशू म्हणाला, जसं पेत्र म्हणाला तू ख्रिस्त आहेस, की लगेच येशूने घोषणा सुरू केली. कारण की ते त्यांना समजणं गरजेचं होतं की हाच ख्रिस्त आहे, हाच मसीह आहे. आणि मग जोपर्यंत ते समजत नाही तोपर्यंत येशूचं वधस्तंभावर मरण हे त्यांना समजणार नाही. आणि म्हणून येशूने लगेच सांगितलं की आता इथून मी यरुशलेमेत जाणार आहे. त्याच्या अगोदरचं वचन आहे 34च्या अगोदरची. यरुशलेमेत जाणार आहेत, त्या ठिकाणी मला शास्त्री पुरुषात धरण्यात येईल आणि मग मला मारण्यात येईल. आणि पेत्र आला. पेत्राला असं वाटलं मी वाक्य बोललो, मी फार ग्रेट आहे. लगेच येशूला बाजूला घेतलं. येशू, हे काय म्हणतोस तू? आणि येशू म्हणतो, अरे सैताना माझ्या मागं हो, कारण तुझा दृष्टिकोन देवाचा नव्हे तर ज्या वेळेस मनुष्याचा दृष्टिकोन आहे त्यावेळेस ते देवाला आवडत नाही. त्यावेळेस देव मनुष्याच्या दृष्टिकोनाला सैतानाचा दृष्टिकोन म्हणतो. म्हणून तो म्हणला सैताना माझ्या मागं हो. म्हणून आम्ही जपायला पाहिजे जीवन जगत असताना आमचा दृष्टिकोन काय. मग त्यानंतर येशूने बघितलं, अरे हे सगळं घडलं. मग येशूने काय केलं, लोक आणि शिष्य ह्यांना एकत्र बोलावलं आणि तो म्हणाला, पेत्रा तू पण माझ्या मागं चालतोय, परंतु मी मरावा असं तुला वाटत नाही. पेत्रा मी त्या ठिकाणी जाऊन देवाचं वचन माझ्या संबंधिलेलं पूर्णतेत जावं असं तुला वाटत नाही. आणि सगळे शिष्य त्या ठिकाणी आहेत, लोक त्या ठिकाणी आहेत. आणि येशू म्हणतो, जर कोणाला माझा अनुयायी व्हायचा असेल तर त्याच्यामध्ये ह्या 3 पात्रता असणं गरजेचं आहे. आणि पहिली पात्रता त्याने सांगितलं, त्याने आत्मत्याग करावा. त्याने आत्मत्याग करावा. सेल्फ डिनायल लीड्स टू लव्ह ऑफ गॉड. आम्ही ज्यावेळेस स्वतःला नाकारतो त्यावेळेस आम्ही देवावरती प्रीती करण्याचा मार्ग सुरू करतो. जोपर्यंत आम्ही स्वतःला नाकारत नाही, आत्मत्याग, आत्म म्हणजे स्वतः, त्याग म्हणजे नाकारणे, स्वनाकार करणे. आम्ही आमच्या स्वतःला नाकारायला पाहिजे. इंग्रजीमध्ये शब्द आहे सेल्फ डिनाय. जर आम्ही आमच्या स्वतःला नाकारत नाही, मग आम्ही आमच्या स्वतःला नाकारायचं म्हणजे कशाला नाकारायचं? मनुष्य बनलेला आहे, जीव, आत्मा आणि शरीर याविषयी विश्वास आहे का? होय की नाही? आम्ही कधी कधी म्हणतो, हे देवा तुझ्यासाठी मरायला तयार आहे. देव म्हणतो, अरे तुला अजून जीवन ठेवायचंय, माझ्यासाठी जग. एखादा देव म्हणतो तुझ्या मरण्याने माझा गौरव होणार आहे, आणि तो म्हणतो हे देवा मला वाचव. देव म्हणतो नाही, तुझ्या मरण्यामध्येच आशीर्वाद आहे. प्रिय बंधू भगिनींनो, थेसलनिकरास पत्रामध्ये संत पाऊल थेसलनिकरास मंडळीला लिहित असताना असं म्हणतो की पहिले थेसल 5:23 मध्ये मनुष्य जो आहे तो मनुष्य आत्मा, जीव आणि शरीर याने बनलेला आहे. आणि तो शेवटच्या काळापर्यंत किंवा शेवटच्या घटकेपर्यंत तो तुमचा आत्मा, जीव आणि शरीर निर्दोष राखण्यासाठी समर्थ आहे. परंतु ते निर्दोष राखलं जाण्यासाठी अगोदर सुरुवात ही केली पाहिजे. मी त्याचा आत्मत्याग करायला शिकायला पाहिजे. आता काही गोष्टीकडे लक्ष लावणार आहात. पहिली महत्वाची गोष्ट सांगत आहे, मनुष्य जीव, आत्मा आणि शरीर याने बनलेला आहे. शरीर म्हणजे काय? हे आपलं बाह्य देह. लोक मला कसे ओळखतील? हा अब्राहम श्रीवास्तव आहे, हा आहे, तो आहे, तो आहे, तो आहे. हे कसे ओळखतील? जे मला लोक माझ्या बाह्य दृष्टिकोनातून पाहतात त्याप्रमाणे. काही महिन्यापूर्वी मुंबईला गेलो होतो बायबल सोसायटीच्या मीटिंगला,
आणि मग मी एकाला विचार कुठं उतरू, तो म्हणला असं असं उतरा पाळायचं आहे, बाहेरून टॅक्सी धरा या. आणि मी बाहेर गेलो. बाहेर म्हणलं आता इथं टॅक्सी घ्यायची, कसं जायचं, काय करायचं विचार करू लागला. खूप वर्षानंतर मुंबईमध्ये टॅक्सीने प्रवास करणार होतो. आणि मग मी थांबलो. एकाने सांगितलं पास्टर नाही तर एक काम करा, ॲप डाउनलोड करा, त्याचं माझं जमत नाही म्हटलो है ना. मग उभा राहिलो. उभारल्यानंतर एक माणूस आला, तो माझ्याजवळ उभा राहिला. त्याने दोनदा माझ्याकडे बघितलं, मी त्याच्याकडे बघितलं. मी म्हणलं हा माणूस कोण आहे, कारण की मुंबईमध्ये 6 वर्ष राहिल्यामुळं शेजारी जो उभा आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवायचा नाही. म्हणून मी माझ्या पाकिटाला हात लावला, आपलं पाकिट सुरक्षित आहे का, कारण हा फार जवळ उभा राहिला. आणि त्याने सांगताना सांगितलं तुमचा चेहरा आहे ना माझ्या एका ओळखीतल्या माणसाचा आहे. मी म्हणालो असू शकतं, कारण मला इंटरेस्ट नाही त्या माणसासंगती बोलण्यात, कारण मी त्याला ओळखत नाही. तो म्हणला काय झालं, तुमचा चेहरा आणि आमच्या संबंधातले एक जण ह्याचा परफेक्ट चेहरा आहे. म्हटलं बरं, तुम्ही कुठं निघालात. म्हटलं माझं काम आहे तिकडं मला जायचं. मी नाही सांगितलं मी कुठं चाललोय काय, म्हणून आपली स्वतःची इन्फॉर्मेशन द्यायची. आणि तो म्हणाला मी दर आठवड्याला यूट्यूबला एक अब्राहम श्रीवास्तव म्हणून आहेत, त्यांना मी फॉलो करतो. ते म्हणले तो बाबा मीच. अनेक वेळेस लोकांनी मला, कारण तर पहिल्या वेळेस तोंड पाहत होता. आमचं शरीर हे जे आहे, आणि ह्या शरीराविषयी संत पाऊल लिहिताना असं म्हणतो की हे जे शरीर आहे हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. हे पवित्र आत्म्याचं मंदिर कधी होतं, ज्या वेळेस आम्ही ह्या शरीराचा त्याग करतो. त्याग करतो म्हणजे मरायचं नाही. त्याग करणं म्हणजे रोमकार्यास पत्र 12वा अध्याय 1लं वचन, तुमची शरीरे पवित्र जिवंत देवाला ग्रहणीय असा यज्ञ म्हणून समर्पण करा. यज्ञ म्हटलं की त्याच्यामध्ये जो यज्ञासाठी प्राणी आणलाय त्याला मारणं गरजेचं आहे. आत्मिक यज्ञामध्ये प्रभू येशू ख्रिस्ता संगती जीवन जगत असताना आम्ही मरायचं नाही. आमचा जुना देह जो आहे, जुनं जीवन जे आहे ते मरायला पाहिजे, परंतु आम्ही देवासाठी जिवंत राहणं गरजेचं आहे. म्हणूनच संत पाऊल लिहित असताना असं म्हणतो मला जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. आमचं शरीर, परंतु मनुष्य आपल्या शरीराची फार काळजी घेतो, फार चोचले पुरवतो की नाही. सगळ्यात जास्त चोचले तो आपल्या शरीराचे पुरवतो, की जे शरीर एक दिवस संपणार आहे. उत्पत्तीच्या भाषामध्ये मनुष्याला मी 120 वर्षाचा कालावधी दिला. मोशेच्या भाषेमध्ये स्तोत्र 90 मध्ये मनुष्याचं आयुष्य 70 वर्ष, शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष. त्याच्यानंतर वारंवार बायबल आम्हाला सांगतं मनुष्याचं जीवन क्षणभंगूर आहे, पाण्याचा बुडबुडा आहे, सावलीसारखं आहे, अमुक आहे, तमुक आहे. परंतु देवाची इच्छा, आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे, हे जे शरीर आहे, ज्या शरीरावरती मला खूप गर्व आहे. कधी कधी लोकांना आपल्या शरीरावर फार गर्व आहे. मी किती सुंदर दिसते, मी किती सुंदर दिसतो, मी किती चांगला आहे, माझं बघणं कसं आहे, माझ्या गोष्टी कशा आहेत, माझी उंची कशी आहे, मी दिसायला कसा दिसतो, मी किती स्मार्ट आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, माझं बोलणं कसं आहे, यावरती आम्हाला अनेक वेळेस अभिमान आहे. आणि शास्त्र असं शिकवतं, येशू ख्रिस्त म्हणतो अरे पहिलं ते दिसणारं शरीर आहे ना त्याचा त्याग करायला शिक. आमच्या शरीराचा त्याग केल्याशिवाय आम्ही येशूचे अनुयायी होऊ शकत नाही. याचा अर्थ गळफास घेऊन मरायचं नव्हे. आत्मत्याग करायचा म्हणजे आमचं शरीर देवाच्या गौरवासाठी जिथं जिथं अडखळण येतं ते सगळं बाजूला करायचं. आमचं शरीर अनेक वेळेस अशा गोष्टींची डिमांड करतं की ज्यातून देवाचं गौरव होत नाही, त्या गोष्टी सोडून द्यायच्या. आमचं शरीर अनेक वेळेस अशा गोष्टीकडे आकर्षित होतं की जी गोष्ट आम्हाला अनेक वेळेस देवापासून नको करू म्हणून सांगितली जाते, त्या नाकारणं म्हणजे आमच्या शरीराचा आत्मत्याग करणं. एकदा एका मुलाने ठरवलं वजन कमी करायचं आणि मग त्याने बरेच गोष्टी सुरू केल्या, हे खायचं नाही, ते खायचं नाही. आणि ह्या मुलाला डोनट फार आवडायचा. आणि मग तो कामाला जात असताना त्याच्या ऑफिसच्या त्या मार्गावरतीच एक डोनटचं शॉप होतं. तो पूर्वी रोज खायचा, हे ठरवलं डोनट मी खाणार नाही म्हणजे माझं वजन कमी होईल. आणि मग तो बरेच दिवस जायचा, येता जाता
तो बघायचा डोनट दिसतोय आणि नेमकं कधी कधी त्या काच आखीव बुकळे असायची, कोण उभा असायचं वेगळा प्रकार, तो सांगायचा नाही नाही खायचं जायचं, नाही खायचं जायचं, नाही खायचं निघून जायचा आणि तो जायचा. एके दिवस ऑफिसमध्ये गेल्यानंतर मधल्या टी ब्रेकला 11च्या दरम्यान कॉफी आणि टीच्या वेळेस त्याने आपलं असणारं पॅकेट हातातलं उघडलं, त्याच्या हातात डोनट होतं. जसं त्याच्या मित्रांनी बघितलं, त्याचा मित्र म्हणला, अरे तू तर सोडलं होतं ना वजन कमी करण्यासाठी, कसं डोनट खातोस कसं? तो म्हणाला, तुला ह्याच्या मागचा इतिहास सांगतो. मी रोज येताना टाळलं आणि मात्र मी काल रात्री देवाला म्हणलो, देवा खरंच तुझी इच्छा आहे का मी डोनट खाऊ नये? आम्ही सगळे लोक फार हुशार. आदामाने जे केलं हवेसाठी, हवेने जे केलं सर्पासाठी तेच. देवा तुझी इच्छा आहे का मी डोनट खाऊ नये, का तुझी इच्छा आहे मी डोनट खावं? जर तुझी इच्छा असेल मी डोनट खावं तर मला त्या डोनटच्या शॉपच्या बाहेर बरोबर पार्किंग करण्यासाठी जागा भेटेल. कशासाठी? पार्किंग करण्यासाठी गाडी जागा भेटेल. ह्या मित्राला वाटलं हा गेला आणि भेटला, तो म्हटला चांगली गोष्ट आहे, म्हणजे ह्याचा अर्थ की तू पार्किंग केली तुला डोनट भेटलं. तो म्हणाला, आणि तो रस्ता आहे असं गेल्यानंतर एकदा परत वन वे गोल गोल फिरून यावं लागतं. तो म्हणाला, मी 8 वेळेस चक्कर मारल्यावर मला जागा भेटली. आमच्या शरीराचे चोचले पूर्ण करण्यासाठी आम्ही देवाला कठोडीत उभा करतो आणि देवालाही म्हणतो तू दाखवलंस. अहो देवाने पहिल्याच वेळेस दाखवलं होतं, जागा नाही, चल निघ. तू 8 वेळेस चक्र मारतो घर 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 घर, मग जागा भेटणारच. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमचं शरीर हे आमचं स्वतःच नाही. आम्ही ह्या शरीराचे केवळ राखणदार किंवा कारभारी आहोत. देवाने हे शरीर आम्हाला दिलेलं आहे. ह्या शरीराचं कारभारी पण करण्याची जबाबदारी आमच्या प्रत्येकावर स्वतःची आहे. म्हणून आमचं शरीर सुदृढ राहावं म्हणूनही आम्ही गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणून इब्री लोकास पत्रात लिहिलेलं आहे, तुमची शरीरे पाण्याने स्वच्छ निर्मळ धुतलेली असावीत. आत्मत्याग करावा शरीराचा म्हणजे काय? आमच्या शरीराला ज्या घातक गोष्टी आहेत त्या खाऊ नये. खूप घातक गोष्टी आहेत की ज्या देव खाण्याची परवानगी देत नाही. तंबाखू, सिगारेट, दारू. एकाने मला सांगितलं, पाळेसाहेब शास्त्र सांगतं दारू पी. ते म्हणतो ना ती, मग त्याला तुझं पोट दुखतंय, नुसतं पाणी पी तर थोडा द्राक्षरस पी. मी म्हणलं थांब बाबा, जर कोणाला प्रश्न असेल ना, 10 रुपयाचं सांगितलं, माझ्याकडे पर्सनली येऊन भेटा, मी बायबलमधलं वचन दाखवतो. नेमकं बायबल माझ्याकडे होतं, मी बायबल उघडून दाखवलं. माझ्या बायबलमध्ये दिलं, दारू पिणारा माणूस आणि दुसऱ्याला दारू पाजणारा माणूस स्वर्गात जाणार नाही. ख्रिसमस आहे, दिली ख्रिसमस. पाळक साहेब मी पित नाही, परंतु आता मित्र आहेत म्हणून मी त्यांना 2000 रुपये दिले, जाऊन तुम्ही पार्टी करा. त्याला तुम्ही 10 रुपयालाच दिले. मग तो तुमचा मित्र होऊ शकत नाही, कारण तुम्ही त्याला चुकीच्या मार्गी लावता. आमचा देह जो देव आणि त्याचा आम्ही कारभारी पण करायचंय, हे चांगलं असावं म्हणून त्याकडे पाहायचंय. कारण की हाच देह ज्यावेळेस आम्ही आत्मत्याग करतो, याच देहामध्ये पवित्र आत्म्याचं ते मंदिर बनतं आणि म्हणून ते शिकायला पाहिजे. शास्त्र म्हणतो तू खादाड असला तर आपल्या गाळ्याला सुरी लाव. मागच्या आठवड्यात एक आजी मला सांगत होती. ती म्हणाली, पाळक साहेब तुम्ही सांगता दुसरीकडे गेल्यावर थोडं जेवायचं. आणि मग आमच्या घरामध्ये, आमच्या घराच्या शेजारी एक बड्डे होता आणि मग आमच्या नातवाला तिथं जायचं होतं. आणि म्हणाले त्याची आई आणि मी म्हणालो, पाळक साहेबांनी काय सांगितलंय, तिथं गेल्यावर थोडं जेवायचं. तो म्हटला, पहिलं एक काम कर, तू मला आता जेवण वाढ. तो पोरगा पहिला घरात जेवला, मग तिथं गेला. तिथं गेल्यानंतर बड्डे पार्टीमध्ये पावभाजी आवडता पदार्थ होता. तो आल्यानंतर म्हणाला, पण मी एकच पाव आणि भाजी खाल्ली. आमचं खादाडपण आमच्या शरीराचा नाश करू नये आणि म्हणून सांभाळायला पाहिजे. शरीराला लागतं तेवढं खायला पाहिजे. आम्ही जिवंत राहण्यासाठी जेवण करतो, जेवणासाठी जिवंत राहू नये. 2 वेगळी वाक्यरचना आहे. एक जिवंत राहण्यासाठी जेवणं आणि एक जेवणासाठी जिवंत राहणं. आता दुसरं मनुष्याचं जीवन आहे जीव. आता जीव म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. अनेक वेळेस सैतान गफलत करतो. सैतान म्हणतो, अरे काळजी करू नकोस, तू फक्त आत्मिक आहेस ना, चांगलं आहे. येशू म्हणतो, शरीर, जीव आणि आत्मा मला तिन्ही पाहिजे.
एखादा माणूस म्हणतो मी खूप आत्मिक आहे, पण तो शरीराची काळजी घेत नाही, कठीण आहे. आता जीव म्हणजे काय? स्तोत्र संहिता 42:5 मध्ये लिहिलंय, हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास. स्तोत्र संहिता 42:11, हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास. दुसरीकडे स्तोत्र करता म्हणतो, हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास. तू असं का म्हणतो? पक्षापणावर उडून तू दुसरीकडे जा. हे माझ्या जीवा, स्तोत्र संहिता 43:5, हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास. ह्याचा अर्थ जीव आणि खिन्न होणं ह्याचा बारकाईने संबंध आहे. मागच्या आठवड्यात पण मी म्हणताना म्हणालो, देवाच्या वचनाला पण तो नियम लागू आहे. जेव्हा 2 आणि 3 साक्षीदार म्हणजे 2 आणि 3 वचनं एकाच गोष्टीला पुरस्कृत, योग्य त्या गोष्टीला पुरस्कृत करणारे, सरळ सरळ पुरस्कृत करणारे भेटायला पाहिजे. आता जीव खिन्न होतो. खिन्न होणं म्हणजे काय? ही आमची भावना आहे. आम्ही आनंद होणं, दुःखी होणं, कष्टी होणं, आनंद होणं, आमच्या चेहऱ्यावरती तेच दिसणं, आमच्या गोष्टी असणं. आमचा जीव जो आहे तो इमोशन संगती जोडलेला आहे. आमच्या भावना ज्या आहेत त्या आमच्या जीवासंगती जोडलेल्या आहेत. आणि म्हणून ज्याप्रमाणे माणसामध्ये भावना आहेत त्याप्रमाणे पशुपक्षी प्राणी यांच्यात पण भावना आहेत. जे लोक पशुपक्षी आणि प्राण्यांचा अभ्यास करतात त्या लोकांनी बराच मोठा रिसर्च केलेला आहे आणि ते अनेक वेळेस सांगतात हत्तीमध्ये पण भावना आहे. जर समजा एखादा हत्ती मरण पावला तर ह्या हत्ती बाकीचे जे कळपातले आहेत ते कळपातले येऊन ते आपल्या सुंडीने सगळे हाडं त्याची अशी एकत्र करतात. अनेक वेळेस ज्या वेळेस आम्ही पाहतो पशुपक्षी आणि प्राणी ह्यांच्यात भावना आहे, ह्यांच्यात जीव आहे. कारण की तो जीव जे आहे, जर आमचा जीव आनंदी असेल तर शरीर आनंदी असेल. शास्त्र म्हणतं, हे जीवा तू का खिन्न झालास. आमचा जीव खिन्न होऊ शकतो, आमचा जीव आनंदी होऊ शकतो, आमचा जीव दुःखी होऊ शकतो. तो आहे जीव. आणि देव असं म्हणतो, तुझा जो जीव आहे ना तोही माझ्याकडे समर्पित कर, त्याचा त्याग कर. म्हणजे मला जे आनंद वाटणाऱ्या गोष्टी आहेत, ज्यातून मला आनंद भेटतो, त्याच सगळ्या गोष्टी मी करत राहावं असं नव्हे. उदाहरणार्थ आम्हाला अनेक वेळेस प्रश्न पडतो, आता आज बायबल वाचायला पाहिजे, आज जायचे परीक्षेला, आणि मग आम्ही म्हणतो वास्तुस्तोत्र 23, पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष एका माग एक काळ स्तोत्र 23 शिवाय दुसरं माहित नाही. घरामध्ये लहान मुलगा असेल 5-6 वर्षाचा, आपण म्हणतो म्हण येशू रडला. त्याला सांगा ना, येशू न्यायी आहे, पहिलं देव न्यायी आहे. तो आयुष्यभर लक्षात ठेवेल की देव न्याय करतो, म्हणून तो त्यापासून ढळणार नाही. यहुदी लोक ज्यावेळेस त्यांच्या मुलांना पहिलं पाठांतर शिकवतात ना, ते स्तोत्र संहिता ह्याच्या 120 अध्यायापासून ते 136-37 अध्यायापर्यंत ते शिकवतात की हे शिका, यातून जीवनाला अर्थ आहे. आम्ही शिकवतो येशू रडला, देवप्रीती आहे, आणि त्या मुलाला असं वाटतं देवप्रीतीच करतो, देवप्रीती काही केलं तरी देवप्रीती करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या भावना, ज्या भावना काही मला माहीत आहेत आणि काही भावना आहेत की ज्या दुसऱ्याला माहीत आहेत, माझ्या नातेवाईकांना, माझ्या जवळच्या लोकांना, मित्रमंडळीला, शेजाऱ्या ह्यांना माहीत आहेत. त्या भावना देव असं म्हणतो, तुझ्या असणारं जीव, ज्याच्या संगती सगळ्या गोष्टी तुझ्या जडलेल्या दिसतात, की ज्या काही प्रमाणात लोकांना समजू शकतात. बघा, शरीर सगळ्यांना समजू शकतं, जीव जो आहे काही प्रमाणात समजतो. एखादा माणूस खूप हसतो, सारखा स्माइली आहे, परंतु तो आतून खूप दुःखी आहे. एखादा माणसाच्या चेहऱ्यावरती कधी स्माइल दिसत नाही, परंतु आतून खूप आनंदी आहे. माणसाच्या चेहऱ्यावरून त्याच्या जीवाची आम्हाला ओळख करता येणार नाही. आमचं त्याच्या संगती असणारं नातं हे आम्हाला सांगू शकतं की बाबा रे, ह्याचा जीव कसा आहे. आणि देवाला आमचा जीव पण माहित आहे. येशू म्हणतो, तू आपल्या जीवाने पण त्याचा जीवाचा पण आत्मत्याग कर. त्यानंतर तिसरं आलं आत्मा. तिसरा आला आत्मा. आत्मा म्हणजे काय? की जो देवासंगती जोडलेला आहे, जो देवाने दिलेला आहे, जो देवाने काम केलेलं आहे, जो देवाने दिलेला आहे, जो देवासंगती जोडण्यासाठी एकच गोष्ट आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही शम्रोनी स्त्रीचा वृत्तांत वाचतो योहान कृष्ण शुभवर्तमानामध्ये, तो म्हणतो, बाई, देव आत्मा आहे आणि त्याची उपासना आत्मेने आणि खरेपणाने करणं गरजेचे. खरेपणाने म्हणजे जीवाने. खरं पण जीवात संगती आलं ना, आनंद आहे.
आम्ही ज्यावेळेस भक्तीला येतो, आम्ही चर्चमध्ये येऊन भक्तीला तर बसलोय, परंतु जर मी फक्त देहाने येतोय, माझा आत्मा देवासंगती कनेक्ट होत नाही आणि माझ्या असणाऱ्या जीव देवाला ग्राह्य मानत नाही, तर त्याचा काय उपयोग नाही. मी केवळ देहाने इथं आहे आणि त्यासाठी देव, मी भक्ती मंदिरात आलोय म्हणून त्यासाठी देव, मी उपासलेला आलोय म्हणून देव त्यासाठी मला एकही क्रेडिट देणार नाही. कारण तू शरीराने बसलाय, तू बसलाय इथं खरं, पण तुझं जगभर डोकं चक्रावतंय. तुझा जीव आणि आत्मा माझ्या संगती कनेक्ट नाही झाला, नुसता शरीराने बसलाय तू इथं डम. मग ज्या वेळेस माणूस एखादा शरीराने इथं बसतो ना, तो दगडाच्या मूर्तीशिवाय दुसरं काही नाही. कारण जीव आणि आत्मा देवासंगती कनेक्ट होत नाही. तो केवळ एक शिल्प म्हणून या ठिकाणी बसलाय. आम्ही देवासंगती कनेक्ट व्हायला पाहिजे, जीव आणि आत्म्याशिवाय होणार नाही. रविवारची भक्ती जी आहे, किंवा परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितलं की तुम्हाला हे सण पाळायचे आणि ते सण सांगितले, अमुक सण तमुक सण, त्याच्यामध्ये शब्बात वार, आणि तो म्हणतो, ही इंग्रजी शब्द आहे, दिस इज माय अपॉइंटमेंट विथ यू. त्या असणाऱ्या शब्बाताच्या वरूनच आमची रविवारच्या उपासना आलेल्या आहेत. आणि देव रविवारच्या उपासनेला पण म्हणतो, ही माझी तुमच्या संगती अपॉइंटमेंट आहे. आणि जर अपॉइंटमेंट आहे तर ही अपॉइंटमेंट आम्ही देवासंगती बरोबर पूर्णतेच घेऊन जाणं गरजेचं आहे. नाहीतर बसलोय मी भक्तीमध्ये, उदाहरणार्थ एखाद्या माणसाने आपल्याला दिली अपॉइंटमेंट, आणि मग अपॉइंटमेंटला आपण जायचं आणि तो बसायचं, तो समोर माणूस आहे, आपण समोर आहे, लगेच काढला खिशातून आपला मोबाईल, चालू टंग 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 गेम्स चाललं, व्हॉट्सअप चेकअप चाललंय. त्याच्यावरती कोणाला तरी विचार, चर्चमध्ये बसलोय मी, तुझं कस काय, तू दवाखान्यात आज बरा आहे का, तो त्याचं बघल ना, तू इथं देवाचं बघ. बरेच वर्षापूर्वी एका आजोबाने एका ठिकाणी सांगितलं, त्या आजोबा संगतीत मी संदेश द्यायला होतो, त्या किती वेळ प्रार्थना करता, हा संदेश होता यायला पाहिला होता. आणि त्या आजोबा म्हटले, माझा खात्रीचा विश्वास आहे, जेवढी प्रार्थना लांब तेवढी म्हटले लोक आपापली कामं उरकून घेतात पाळक साहेब. आम्ही चर्चमध्ये बसल्यानंतर केवळ देवासंगती निगडीत असायला पाहिजे. आम्ही बाकीची कामं करायला इथं येत नाही. मी आणि देव, तो आत्मा आहे की जो कनेक्ट होतो देवासंगती. परंतु कोणता आत्मा कनेक्ट होतो? तारण पावलेला आत्मा. तारण पावलेला आत्मा कोणता? ज्याने ख्रिस्ताला स्वीकारून त्याग प्रस्थापित केला. म्हणून तो म्हणतो आत्मत्याग करावा. आता येशू ख्रिस्त मत्ती शुभवर्तमानामध्ये आल्यानंतर तो 10व्या अध्यायामध्ये एक गोष्ट सांगतो, तुम्ही जे तुमच्या शरीराचा घात करण्यासाठी समर्थ आहेत त्यांना भिवू नका. तर जो तुमचा शरीर आणि आत्मा ह्या दोहोंचा घात नरकामध्ये करायला समर्थ आहे त्याला भ्या. आता इकडून जीव निघून गेला, कारण की मनुष्य एकदा मरण पावला की त्याच्या भावना ह्या सगळ्या मृत्यूच जातात, त्या उभा राहत नाहीत. आणि म्हणून तिथं जीवाचा संबंध येशूने लावला नाही. येशू म्हणतो तुमचं शरीर जे आहे आणि आत्मा आहे, मेल्यानंतर त्याच्याकडे आम्ही पाहायला पाहिजे, तो स्वर्गात जातो का, नाहीतर देव त्याला नरकामध्ये पाठवून देईल. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, जगातल्या लोकांना भिवू नका, कारण की जगातले लोक फक्त आमच्या शरीराचा नाश करू शकतात. आमच्या आत्म्याचा नाश करण्याचं सामर्थ्य जगामध्ये कोणाकडेही नाही. आम्ही देवाला भिणारे लोक, ज्यावेळेस आम्ही आमचा जीव, आत्मा आणि शरीर देवाला आत्मत्याग करून दिलेला आहे, त्यावेळेस तो ते पाहिला. येशू ख्रिस्त पुढे गेला त्या शास्त्रात म्हणतो, जो कोणी आपला जीव वाचवी पाहिल तो त्याला. आता इतक्यात मी सांगितलं जीव म्हणजे काय, आनंद, आमच्या भावना. जो आपल्या भावना वाचू पाहिल ना, तो त्याला निश्चित गमवेल. म्हणून एखाद्या माणसाच्या घरामध्ये सगळं जेवण वाढलंय तरी त्याला भूक जाणवत नाही, आणि त्याला असं वाटतं काय जेवायचं, कारण की तू देवाला सोडलं. देवासाठी जे करायचं होतं तू केलं नाहीस. कधी कधी आम्ही देवाची वेळ चोरतो, बरोबर आहे ना? बघा, देवाची वेळ चोरतो आम्ही. देवाला सांगितलं, देवा 1 जानेवारीच्या अगोदर सांगितलं, देवा 1 जानेवारी 2025 पासून रोज उठल्यानंतर मी एक शास्त्रपाठ वाचणार, प्रार्थना करणार, 26 जानेवारी येऊपर्यंत. तर सगळं पाण्याने वाहून गेलं. अपॉइंटमेंट कोणी दिली होती? देवाला मी म्हटलं होतं, देवा मी हे करेन, मी ते पाळायलाच पाहिजे.
मी जर देवासंगती एखादा कमिटमेंट केलं, एखादं अभिवचन, देवा मी रोज बायबल वाचणार, मी रोज वाचायला पाहिजे. आम्ही बायबलहीन ख्रिस्ती नसावे. एक बायबलहीन ख्रिस्ती आहे आणि एक बायबल पुरस्कृत ख्रिस्ती आहे. आम्ही बायबल पुरस्कृत ख्रिस्ती असायला पाहिजे. जर आम्ही आत्मिक आहोत ना, तर आम्हाला आत्मा प्रफुल्लित करण्यासाठी आम्हाला देवाचं वचन वाचल्याशिवाय आमच्या आत्म्याची भूक शमवली जाऊ शकणार नाही. देवाच्या समक्षतेमध्ये वेळ घालवल्याशिवाय आमची भूक शमवली जाऊ शकत नाही. म्हणून येशू ख्रिस्त मत्ती शुभवर्तमान 5व्या अध्यायामध्ये म्हणतो, जे भुकेले व तहानेल ते धन्य, कारण की ते तृप्त होतील. पेत्राच्या पत्रामध्ये म्हणतो, निरदूध ज्याद्वारे तुमची वृद्धी होते. संत पाऊल म्हणतो, जड अन्न देवाचं वचन, याला अनेक वेळेस आमच्या आत्मिक जीवनाचा तो पोषक आहार आहे. त्यामुळे आम्ही देवाचं वचन वाचायला पाहिजे. मी जर देवाचं वचन वाचत नाही तर कसं काम होईल? ते येणं देवाचा आत्मा इथं आणणारच नाही. A.W. टोझर नावाचे देवाचे सेवक आहे. ते म्हणतात, मी जेवढं देवाचं वचन वाचतो, जेवढं ऐकतो, ते माझ्या अंतकरणात साठतं. आणि माझ्या जीवनाच्या एखाद्या परिस्थितीच्या वेळेस ह्या ऐकलेल्या हजारो संदेशामधून त्यातून बरोबर एकच वाक्य, वाचलेल्या अनेक वेळेस बायबलमधून एकच वचन, देवाचा आत्मा त्यातून निवडतो आणि माझ्या स्मरणात आणतो. आणि ते आणलेलं वचन माझ्या जीवनाला देव कृपेने पूर्णतेस म्हणतो की हे तुझ्यासाठी काम करणार आहे. आणि म्हणून जर आम्ही आत्मिक आहोत तर आम्ही देवाचं वचन वाचणार. एक देवाचा सेवक, त्याचं सुंदर वाक्य, ज्या माणसाचं बायबल घाण त्याचं आध्यात्मिक जीवन चांगलं. हे काय आपल्याला जपून ठेवायला दिलंय काय? चांगलं मलमल कापडात बांधायचं आणि ठेवायचं. अहो, देव म्हणला ना इथं की लिहिलं पाहिजे. बघा इथं मार्क शुभवर्तमान 10वा अध्याय 30वा वचन मी कधीतरी लिहिलंय, अशा प्रत्येक सांप्रत काळी छळणुकीबरोबर 100 पटीने घरे, भाऊ बहीण, आया, मुले, शेते येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन हे मिळवल्याशिवाय राहणार नाही. ज्यावेळेस मी वाचलं त्याच्यावरती येशूने उत्तर दिलं, मी तुम्हाला खचित सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरिता व सुवार्थ करता घरदार, भाऊ बहीण, आईबाप, मुले बाळे किंवा शेतीवाडी सोडली, त्यांना हा आशीर्वाद आहे. तिथं मी अंडरलाईन केलं आणि तिथं मी लिहिलं, हे इम्पॉर्टंट आहे. मी देवासाठी जे सोडल, देव ते मला 100 पटीने देईल. परंतु जगाचा नियम वेगळा आहे. काय? ओरबड घे. आता हे सगळं झालं आमच्या शरीराविषयी, जीवनाविषयी. कारण आता दुसरी महत्वाची गोष्ट, आत्मत्याग करणं म्हणजे काय? आता शरीराचं झालं. दुसरी गोष्ट, आमच्या रिसोर्सेस, आमच्याकडे असणाऱ्या गोष्टी, आमच्याकडे पुष्कळ गोष्टी आहेत. त्या गोष्टी अनेक वेळेस आम्हाला देवाकडे जाण्यासाठी ह्या गोष्टी आम्हाला अडखळण आहेत. आमच्या गोष्टी आम्हाला अडखळण करत आहेत. आमचे रिसोर्सेस. येशूकडे एक मनुष्य आला, मत्ती शुभवर्तमान 19वा अध्याय आणि 16 ते 22 वचनामध्ये शास्त्रपाठ आहे. तो श्रीमंत मनुष्य आला आणि तो म्हणाला, उत्तम गुरुजी, मला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय करावे? आणि येशूने सांगितलं, जा आणि आज्ञा पाळ. कोणत्या आज्ञा? 10 आज्ञा. 10 आज्ञातल्या कोणत्या आज्ञा? संत पाऊल म्हणतो, आता माझी छडी घेऊन यायची वेळ झालेली आहे. देवाचे लोक हो, येशूने सांगितलं, खून करू नको, चोरी करू नको, खोटं बोलू नको, व्यभिचार करू नको. येशूने ज्या आज्ञा त्याला सांगितल्या ना, त्या माणसाशी निगडीत आहेत, देवाशी नाही. तो म्हणतो, तू देवाशी निगडीत आहेत, परंतु तू जो देवाशी निगडीत आहे ते तुला माणसासंगती दिसत करता येत नाही, तू ते कर. आणि तो म्हणला, गुरुजी मी ह्या सगळ्या करतो. येशू म्हणतो, तू पूर्ण होऊ पाहतोस? बघा, काही लोकांना असं वाटतं मी खूप पूर्ण व्हावं. पूर्ण होण्यासाठी देवाच्या वाचनाशिवाय पर्याय. तू पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझं असल नसल ते सगळं विक आणि माझ्या मागे ये. वाट आणि माझ्या मागे ये. कधी कधी पाळक लोकांना लोक सल्ला देतात, पाळक साहेब अशी सुवार्ता, तशी सुवार्ता, ही सुवार्ता. माझ्या सेवेला 30 वर्ष होत आहेत. मी काही जणांना स्पष्टपणे सांगताना सांगितलं, माझ्यासारखी शबनम घेऊन निघायची आणि मग मला सल्ले द्यायला यायचे. बरोबर आहे ना?
माझ्या शबनममध्ये किती आनंद आहे आणि माझ्या शबनममध्ये किती काटे आहेत ते मला माहिती आहे. तुमच्या ऑफिस बॅग सारखं नाही ना ते. ज्यांचं तारण झालं नाही ते लोक पण सांगतात सेवा कशी करायची. जे देवाचं गौरव करत नाही तेही सांगतात सेवा कशी करायची. आणि ते चुकीचं आहे, कारण आम्ही सांगू शकत नाही. आम्ही त्या शूज मध्ये पाय घालायचा आणि मग निघायचं. मग समजतं तो शूज सुंदर आहे, आतून टोचतो का, चिटकतं का, लागतं का, का खालून त्या शूजला खालून छिद्र पडलंय, ह्याचा माणसाचा पाय खाली लागतोय जमिनीला, चटके पळतात. परंतु हे काही नाही, शूजच्या बाहेर सगळं चांगलं आहे. आम्ही त्या शूजच्या आत यायच्या, त्या पादुका चढवायच्या आणि मग पुढे निघायचं. मग आम्हाला समजतं. अनेक वेळेस आमचे रिसोर्सेस, हा तरुण मुलगा तो खूप श्रीमंत होता आणि शास्त्र म्हणतो तो खिन्न होऊन निघून गेला, तो दुःखी होऊन निघून गेला. अनेक वेळेस आमचे रिसोर्सेस आम्हाला देवाकडे जाऊ देत नाहीत. आमचे रिसोर्सेस मध्ये उभा राहतात, नाही हे तुमच्यासाठी नाही, हे दुसऱ्यांसाठी आहे. आमचे रिसोर्सेस सांगतात नाही नाही हे तुला देवाने इथं आणलंय, तू खाली कसा उतरतो. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, चर्चमध्ये प्यूज आहेत, बेंचला, चर्च मधल्या बेंचला इंग्रजीमध्ये शब्द आहे प्यूज. प्यूज आहेत, ह्याच्यावरती श्रीमंत बसतो, गरीब बसतो, शिक्षित बसतो, अशिक्षित बसतो, सगळे सारखे आहेत. कधी कधी आमचे रिसोर्सेस आम्हाला देवापासून दूर घेऊन जातात. ज्या वेळेस आमच्याकडे रिसोर्सेस आहेत त्यावेळेस आम्ही रिसोर्सेसवरती अवलंबून आमचं काम करतो. काही लोकांकडं बजेट आहे म्हणून काम केलं जातं, परंतु काही ठिकाणी प्रार्थना आहे म्हणून सेवा केली जाते. सध्याच्या जगामध्ये चर्चेसच्या आणि मंडळांच्या आणि संस्थांच्या असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, मी नसरापूरला पण डिवोशन मध्ये वाक्य वापरलं, हे जे आहेत सध्या आमच्या सेवा बजेट बेस्ड आहेत. म्हणजे काय बजेट बेस्ड सेवा म्हणजे काय, बजेट बेस्ड मिनिस्ट्री म्हणजे काय? आम्हाला माहित आहे 2000 काय वर्ष हे 25 2023-24 ला आमच्याकडं चर्चमध्ये आले 10 लाख रुपये, 20 लाख रुपये, 40 लाख रुपये. मग त्या 40 लाख रुपयामध्ये आम्ही बजेट तयार करतो. काय बजेट आहे? पाळकाच्या पगाराला एवढे गेले, असिस्टंट पाळकाच्या पगाराला एवढे गेले, द्वारपाळाला एवढे गेले, चर्चच्या लाईट बिलला एवढे जातात, ह्याला. आणि मग त्याच्यावरती आम्ही ठरवतो की बाबा काय सेवा करायची. आता वेळ आलेली आहे चर्चेसला बजेट बेस्ड मिनिस्ट्री नाही, मिनिस्ट्री बेस्ड बजेट असायला हवं. आधी आम्ही मिनिस्ट्री शोधायची आणि मग म्हणायची ही मिनिस्ट्री करायला देवाने बोलावलंय आणि देव आमच्या गरजांचा पुरवठा करून देईल. आमच्याकडे पैसे आहे म्हणून आम्ही सेवा करायची नाही, आमच्याकडे सेवा आहे म्हणून देव आम्हाला पैसे देईल. आमचे रिसोर्सेस आम्हाला देवाचं काम करण्यापासून थांबवू नयेत. त्या तरुणाला थांबवलं ना, कठीण आहे. कधी कधी आमचे रिसोर्सेस आम्हाला त्रासदायक आहेत. आमचे रिसोर्सेस, जर आमचा रिसोर्स, आमच्या गोष्टी आम्हाला देवाच्या जवळ जाऊ देत नाहीत, देवापासून दूर घेऊन चाललेत, तर सांभाळा प्रिय बंधू भगिनींनो, हे रिसोर्सेस एक दिवस आमचा घात करतील. लहान चित्ते मोठे होतात, मोठे चित्ते घात करतात. माझ्या वयाचे जेवढे आहेत त्या सगळ्यांनी हे कॉमिक्स वाचला असेल. त्या काळात पिक्चर पण होता, तो पिक्चर पण, लहान चित्ते मोठे होतात, मोठे चित्ते घात करतात. आपला स्वतःचा घात करून घेऊ नका. कालच्या रायवर एक माणूस मला म्हणाला, पाळक साहेब तुमचा मी आभारी आहे, हात जोडून तुमचे आभार मानतो. तुम्ही मला एक चेतावणी दिली आज, आणि चेतावणी ही आहे की देवाच्या राज्यासाठी गोष्टी कर, आपल्या घरामध्ये दारू गोळा करू नकोस. म्हणलं जर तू करत असशील तर देवाकडे क्षमा माग आणि देव तो दारुगोळा बाहेर काढेल. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही बदलायला पाहिजे. आमचे रिसोर्सेस आम्हाला देवाच्या मध्ये आणि आपल्यामध्ये आडभिंत व्हायला नको. ह्या मुलासाठी आडभिंत झाली, तरुणांसाठी तो निघून गेला खिन्न होऊन. दुसरा एक माणूस आहे, परिशिष्टांचे कृत्य 5वा अध्याय, हनन्य आणि सफिरा. ह्यांचे रिसोर्सेस ह्यांच्या मरणासाठी कारणीभूत झाले. हो बघा ना तुम्ही, ह्यांनी पैसे धनदौलं सगळी जमीन जुमला उकला, पैसे आणले, घरी आल्यानंतर लक्षामध्ये आलं अरे थोडे ठेवावेत आपल्यासाठी, थोडे ठेवावेत आपल्यासाठी. आम्ही पगार घेऊन आलो, 1 तारखेला पगार झाला, पगार घेऊन आलो, पेन्शन आली, सगळ्या गोष्टी आल्या, आणि आल्यानंतर मग आम्ही सांगतो घरामध्ये येऊन आपल्या जोडीदाराला की पगार आलाय, इतका इतका आलाय, ओके. मग आम्ही त्या आलेल्या पगारातून काय करतो माहिती का? देवाचा आधी काढत नाही, आधी काढतो कोणते हप्ते जायचेत, किराणा माल भरायचा आहे, दूध भरायचंय,
अमुक करायचंय, तमुक करायचे, आणि मग उरलेलं जे आहे ना त्यातून देतो. ही चुकीची पद्धत आहे. ही त्या हनन्या सफिरासारखी आहे. सगळं देवाला द्यायला होतं ना. देवाने आम्हाला द्यायला लावलेलं काय? दशमांश देवाला द्यायला लावलाय ना. आम्ही जर देवाला दशमांश देत नाही तर आम्ही चोर आणि लुटारू आहोत. आणि मी ज्या वेळेस पुलपिटवरून बोलतो ना त्यावेळेस ह्याचा अर्थ आहे की मी छाती ठोकपणे छातीवर हात ठेवून, मी स्वतः नाही, देव ह्याला साक्षीदार आहे की मी देवाला देतो म्हणून मी बोलू शकतो. आम्ही चोर आणि लुटारू आहोत. हनन्या सफिराने तेच केलं, घेतलं काढून. अरे देवाला 30,000 पगार आहे, 3,000 रुपये जर देवाला द्यायचे, 3,000 माझा किराणा होतो, 3,000 आमच्या घरातले सगळ्यांचे मोबाईल रिचार्ज, OTT रिचार्ज सगळे होतात, कशाला देवाला द्यायचंय? हनन्या आणि सफिरासारखी वृत्ती नसावी. देवाचा दशमांशातून आम्ही चर्च फंडही भरू शकत नाही. सावध असा देवाचे लोक हो, ऑनलाईन ऐकणारे आणि आज ऐकणारे. जर आम्ही आमच्या दशांशातून चर्च फंड देत असू तर ते चूक आहे, कारण चर्च फंड आम्ही भांडायसाठी देतो. बघा, द्या चर्च फंड, लागू द्यात लिस्ट, त्यात नाव नसू द्यात, काय होतंय? म्हणून दशांश आम्ही दशांश चर्च फंड देऊ शकत नाही. दशांशातून आम्ही स्वतःचा गौरव करू शकत नाही. म्हणजे दशांशाला अरे ह्या संस्थेला मी 10,000 देतो, नाही, ते तुम्ही दिले ना, तुमचं नाव गेलं ना तिथं, तुमची गोष्ट झाली ना. नाही, हनन्या आणि सफिरासारखी वृत्ती ठेवू नका. अहो ह्या दोघांची नावं आहेत ना, ह्या नावांचा अर्थ फार चांगला आहे, पण हे यांच्या नावाप्रमाणे नाही जगले, ह्यांच्या नावाप्रमाणे नाही जगले. हनन्या शब्दाचा अर्थ आहे हनन्या, देवाची कृपा. अहो हा हेच विसरला, जर मी देवाला सगळे दिले तर आयुष्यभर देव मला कृपेमध्ये सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये संपत्तीनुरूप पुरवून देईन. बरोबर आहे ना? ह्याच्या नावाचा अर्थच विसरला. अनेक वेळेस आम्ही आम्हाच्या स्वतःला पण विसरतो ज्या वेळेस देवाच्या विरुद्ध जातो. आणि सफिरा ह्या शब्दाचा अर्थ आहे सुंदर. यदा कदाचित ही शरीराने सुंदर असेल, परंतु हिचं मन देवाच्या विरुद्ध विद्रूप झालं. सफिरा हा शब्द आला सफायर. सफायर नावाचा एक रत्न आहे. त्या रत्नापासून सफिरा हा शब्द ग्रीक भाषेत आला आणि मुलींना ते नावं ठेवू लागले. ही हिच्या नावासारखी देवासंगती नाही वागली. ही दिसायला चांगली असेल, सुंदर असेल, पण ते नाही वागली. आणि ह्या दोघांवरती देवाने न्याय केला. ज्या वेळेस आमचे रिसोर्सेस आम्हाला देवाला नाकारायसाठी देवाच्या मध्ये आडभिंत म्हणून उभा राहतात, प्रिय बंधू भगिनींनो सांभाळा, ते आम्हाला त्याग करणं गरजेचं आहे. त्याशिवाय गोष्टी घडणार. पुढची तिसरी महत्वाची गोष्ट, आमचं कुटुंब. आमचं कुटुंब काय? आमचं कुटुंब आम्हाला त्यागणं गरजेचं आहे का? त्यागणं म्हणजे सोडून द्यायचं नाही बरं का. एक स्त्री एका व्यक्तीकडे गेले सेवा करणाऱ्या. माझा नवरा मला खूप त्रास देतो, तिने सांगितलं, दे सोडून. मग ती गेली मेनलाईन पाळकाकडं. पाळक साहेब, माझा नवरा खूप त्रास देतो. पाळक साहेबांनी सांगितलं, प्रार्थना कर, देव जीवन बदलेल, तिथंच राहा. देवाने सोडायला सांगितलं नाही, देवाने जोडलंय, शेवटपर्यंत घेऊन जायचं. देव तुझ्यामुळे त्याला बदलेल. तुझी वृत्ती बदल, कारण पेत्राच्या पत्रामध्ये लिहिलंय, स्त्रियांनो तुमच्या वर्तणुकीमुळे तुमच्या नवऱ्यांचं तारण होईल. तुझी वर्तणूक जर तू चांगली केली बायबल प्रमाणे तर त्याचं तारण होईल. लक्षात ठेव, त्याच्या तारणासाठीच देवाने जोडलंय. आणि ती बाई जाऊन राहिली आणि काही वर्षानंतर ते कुटुंब चांगलं झालं. आमची फॅमिली अनेक वेळेस आम्हाला मध्ये देवासंगती वाढीसाठी कारणीभूत होते, देवासाठी आडभिंत होते, ती आम्ही तागली पाहिजे. मत्तई शुभवर्तमान 10वा अध्याय आणि त्याच्या 37 ते 39 वचनामध्ये आम्ही पाहतो. मत्तई शुभवर्तमान 10वा अध्याय 37 ते 39 वचनात जर आम्ही आलो तर आम्हाला त्या ठिकाणी एक सुंदर शास्त्रपाठ आहे. आणि हा शास्त्रपाठ आम्हाला आमच्या घरामध्ये आम्ही काय करायचं याविषयी आहे. मत्तई शुभवर्तमान अध्याय 10 वचने 37 ते 39 मध्ये तो लिहिताना असं म्हणतोय, जो माझ्यापेक्षा, बघा, जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला शास्त्र सांगतो आपला बाप आणि आपल्या ह्यांचा सन्मान कर. ते वेगळं आणि हे वेगळं, दोन्ही कॉन्टॅक्स्ट वेगळे. तिथं ते करायचंच आहे. प्रेम करतो म्हणजे काय? एखादी वेळ आली
आणि मग देवाचं काम करण्यापेक्षा नाही मला आईबापाची करायची, ते आईबाप म्हणतात जा कर मी. आणि ज्या वेळेस आम्ही आमच्या घरच्यांना सोडून जातो ना, त्यावेळेस देव त्यांची काळजी घेत असतो, देव त्यांचं संरक्षण करत असतो, कारण आम्ही त्यावेळेस देवाच्या द्राक्षमळ्यामध्ये काम करत असतो. तो म्हणतो जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही, जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला. हो, अनेक वेळेस आम्हाला असं वाटतं आमची मुलं चमकावीत. चुकीची संकल्पना नाही, चांगली गोष्ट आहे, पण आमची मुली चमकत असताना आम्ही देवाच्या गोष्टी संगती कॉम्प्रोमाइज करायला नको. पूर्वीच्या काळी पाळक लोक आम्ही घरी गेले की आजी म्हणायची वचनं बोलून दाखव. आता गेल्यावर सांगतात ह्याला ताकवांडूमध्ये, ह्याला कराटेमध्ये प्रावीण्य मिळालंय, घरी जाऊन अभ्यास करा. ह्या ज्या दोन विद्या आहेत ना, ह्या काय आहेत? ह्या आत्मिक आहेत की नाहीत? आम्ही कधी कधी आमच्या मुलांवर देवापेक्षा जास्त प्रेम करू लागलोय. परमेश्वराचा असणारा याजक एली ह्याला दोष लावला पहिले शमूएलमध्ये, आणि त्याचा दोष देवाचा जो आहे तो जर पाहिला पहिले शमूएलाचं पुस्तक यामध्ये जर आम्ही पाहिले, पहिले शमूएल 2 अध्याय 29 वचन, तो म्हणतो हे एली तू माझ्यापेक्षा तुझ्या मुलांवर जास्त प्रेम केलंस आणि म्हणून तू दोषी आहेस. तुझ्या मुलांना तू ताडण दिलं पाहिलं होतंस, तुझ्या मुलांना तू सांगायला पाहिजे बरोबर नाहीस आणि तू ते केलं नाही. अनेक वेळेस आम्ही आमच्या मुलांच्या चुकीवर पांघरून घालतो आणि आम्ही म्हणतो देवा बघ असं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, मुलांना मुलांच्या गोष्टी करत असताना ज्यावेळेस आम्हाला समजतं त्यावेळेस त्यांना सत्य सांगणं गरजेचं आहे. हे बायबलचं सत्य आहे. आमच्या मुलांवरती देवापेक्षा जास्त प्रीती करू नका, कारण की ते आत्मा आहेत आणि त्या प्रत्येक आत्म्याचा हिशोब देवाने आम्हाला दिलेल्या मुलांचा देव त्यासाठी आमच्याकडून घेईल. मला 3 मुलं दिलेत, तिघांचा घेईल. त्याच्या व्यतिरिक्त चर्चमध्ये जेवढी लेकरं आहेत त्याच्यासाठी पण मी सेवा करणं गरजेचं आहे. देव त्यांच्यासाठी मला विचारेल. पुढे आल्यानंतर लूका शुभवर्तमान 9 अध्याय 59 ते 62 वचनामध्ये तिथं पण कुटुंबाविषयी. एक माणूस असतो आणि येशू त्याला म्हणतो चल माझ्या मागे ये. तो म्हणतो मी माझा बाप मेलाय त्याला जाऊन पुरून येतो. येशू म्हणतो जे मेलेले आहेत त्या मेलेल्यांना पुरू देत. परवा दिवशी मला फोटो पाठवला, आज मी उद्या तू, चांगली गोष्ट केली. आम्हाला हे माहीतच हवायला पाहिजे की मी क्षणभंगूर आहे, हृदयात धस दिशी झालंच पाहिजे यासाठी की मी आज मरू शकतो. ज्याला मी सोडून आलो ना कब्रस्तानामध्ये, मी कब्रस्तानाच्या बाहेर येत नाही तोपर्यंत मी मरू शकतो हे मला माहीत पाहिजे. एकदा एका देवाच्या सेवकाला बोलवलं आणि त्यांना सांगताना एक संदेश द्यायचा आहे आणि संदेश असा द्या, दिस इज लास्ट आवर ऑफ युअर लाईफ. आणि त्या माणसाने संदेश दिला, बायबल कॉलेजचे प्रोफेसर त्यांनी संदेश दिला. त्या पुस्तक संदेश देत असताना त्याचं कोणीतरी सगळं रेकॉर्डिंग केलं, टायपिंग केलं, तो सेट तयार झाला, ते पुस्तक तयार झालं. 10 लाख कॉपी विकल्या गेल्या, कारण की त्या पुस्तकाने लोकांचं जीवन बदललं. आम्ही जीवन जगत असताना असंच जगायला पाहिजे की आज माझा शेवटचा दिवस आहे, आज माझी शेवटची घटका आहे. आम्ही 4 वर्षानंतर काय करणार हे ना मला माहिती ना तुम्हाला माहिती. दृष्टांत असणं गरजेचं आहे, पण दृष्टांत देवासंगती असणं गरजेचं आहे. मी हे करेल, मी ते करेल, मी ते करेल, मी असं करेल. देव म्हणतो आज जर तुझा आत्मा काढून घेतला तर त्याचा तुला काय लाभ? तो म्हणतो मी जातो आणि पुरू. येशू म्हणतो जे मेलेत ना, मेलेल्यांना पुरू देत. तू तो नाही गेला. येशूने आमंत्रण दिलं तो माझ्या मागे ये. येशू ज्यावेळेस म्हणतो ना माझ्या मागे ये, त्यावेळेस आमचं आहे नाही ते सगळं आत्मत्याग करून येशूच्या मागे जाण्यामध्ये आम्हाला आशीर्वाद आहे. पुढची गोष्ट की जी आम्हाला अडखळण होते ती आहे आमची सोसायटी, आमचा समाज. ह्याला तागायला शिकाप्रिय. जर आमचा समाज आम्हाला देवामध्ये आडभिंत होत असेल तर त्याला त्यागा, त्याच्यापासून दूर जा. C.S. लुईस नावाचे देवाचे सेवक आहेत, त्यांचं एक मला वाटतं आर्टिकल आहे किंवा एका पुस्तकात वाचलेलं आहे. ते असं म्हणतात अनेक वेळेस देवाच्या लोकांना एकांतामध्ये घेऊन जातो यासाठी की त्यांनी त्याच्यापासून दूर राहावं. आम्हाला कुणी किती त्यात ओढत असेल त्या भानगडीत पडू नका. समाज आम्हाला देवापासून दूर घेऊन जाणारा नसावा. 12 हेर पाठवले हेरण्यासाठी मोशेनी, आले 12ची 12.
10 जण येऊन म्हणाले, जाऊ नका, जाऊ नका, ते चुकीचं आहे, तिथं असे लोक आहेत, तसे लोक आहेत. 2 जण जे आहेत हे विश्वासू राहिले, यहोशुवा आणि कालेब. आणि देव त्यांना वचनदत्त भूमीत घेऊन गेला. उरलेल्या 10 लोकांना जमीन फाटली, त्यांच्या कुटुंबासंगती सगळे गडप झाले. ते समाजाचं भलं करायचा विचार करत होते, पण समाजाचं भलं करत असताना त्यांचा दृष्टिकोन देवाचा नव्हता. आमचा दृष्टिकोन जर देवाचा असेल आणि समाजाचं भलं करतोय आम्ही, तर गोष्टी त्या मान्य करेल. पण जर ते नसेल तर देव शिक्षा केल्याशिवाय राहत नाही. प्रिय बंधू भगिनींनो, कोणीतरी म्हणेल परत जमीन फाटेल का? मला माहित नाही परत जमीन फाटेल की नाही, परंतु मला इतकं माहित आहे, आम्ही सगळं इथं फेडल्याशिवाय जग सोडता येणार नाही. आम्ही सगळं इथं फेडल्याशिवाय जग सोडता येणार नाही. जर देवाच्या युद्धात योजनेमध्ये माझी असणाऱ्या समाजासंगतीची जी माझी बांधिलकी आहे, त्यामुळे जर ती आडभिंत होत असेल आणि समाज त्या गोष्टीमुळे जर देवाच्या दृष्टांतापासून दूर जात असेल, तर देव शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. आणि शिक्षा जी होते ना, ती होत असताना ती दिसते. तो मनुष्य कधी सुख शांतीत राहत नाही. पण ज्याच्या संगती घडतं ना, त्याच्या संगती सुख शांती असते. तो फार शांततेत जीवन जगत असतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, सांभाळा. आमचा समाज आम्हाला देवापासून दूर आणि जर तो घेऊन जात असेल तर आम्ही म्हणलं पाहिजे, देवा हा समाज नको मला, मी तुझ्याकडे सोडतो, मला काही नको. जर माझं पाळकीय पद मला देवापासून दूर घेऊन जात असेल तर ते मला नसलं तरी चालेल. बरोबर आहे ना? पहिली महत्वाची गोष्ट आम्ही हा विचार केला पाहिजे, जी पद माझ्याकडे आहेत ती मला देवाने देऊ केलीत का? ती देवामुळे माझ्याकडे आलीत का? आणि जर ती आली नसतील, कुभांडाने जर आली असतील, तर त्यासाठी आम्हाला आमच्या कुटुंबामध्ये त्रास झाल्याशिवाय राहत नाही का? कारण आम्ही करतो, आम्हाला ते करण्यासाठी आमचं कुटुंब पुरस्कृत होतं. करा 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 करा. म्हणून मी वारंवार सांगतो वडील मंडळातल्या लोकांना, बुधवारी येणं आणि गुरुवारी येणं हे तुम्ही देवाच्या समोर लिहून दिले, प्रार्थनेला येणं दिले ना राजेश? आणि घरातल्या लोकांनी त्यांच्या फॉर्मसाठी सही केली. बहिणींनो, जर तुमचा नवरा चर्च कमिटीत आहे, भावांना तुमची बहीण जर चर्च कमिटीत आहे, तर त्यांना घरातून बुधवारी हाकला. कारण तुम्ही सही करून त्यांना सांगितलंय, आम्ही सही करतो की तुम्ही अमुक अमुक करा, तुम्ही तमुक तमुक करा, आणि मी होय म्हटलं, घरातून हाकला. नाही तर त्यांच्यामुळे तुमच्या कुटुंबावरती दोष येईल. ज्यांनी ज्यांनी सह्या केला ना, 2 गोष्टात ना, एक काय असतं, हे डिपार्टमेंट नाही ना माझं, फॉर्म भरताना 2 लोक असतात. कोण असतं? सूचक आणि अनुमोदक, दोघांनी सांभाळा. यदा कदाचित त्याला तुम्ही पुरस्कृत केला, पण ह्या माणसाला पुरस्कृत तुम्ही सही केली ना, देव तुमचं उट्ट काढील. मला जर माझा समाज कारणीभूत होत आहे तर आम्ही थांबायलाच पाहिजे. मग मी समाजात कुठल्या पदावर नसलो तरी चालेल, एक साधारण ख्रिस्ती विश्वासावरून रविवारी चर्चला बसलो आणि चर्चमध्ये देवाचं वचन ऐकलं, स्तुती आराधना केली, देवाचं स्तुतीस्तवन केलं, प्रार्थनेमध्ये सामील झालो, प्रबोधनामध्ये आत्मपरीक्षण करून सामील झालो आणि घरी गेलो, देव मला आशीर्वाद देईल. सांभाळा आमचा समाज, आमचा घात करू नये. त्या 10 जणांचा घात झाला, मरण पावले. अजून एक पवित्र शास्त्रामध्ये आहे गोष्ट, इजबेल. माहिती का इजबेल कोण होती? काय होती? अहाबाची बायको. कुठल्या राज्यामध्ये होती? इस्रायल राज्यामध्ये. देवाच्या भूमीमध्ये 2 राष्ट्र होते. खालचा भाग म्हणजे यरुशलेमेकडचा भाग यहुदा, आणि यरुशलेमेच्या वरचा भाग जो आहे तो इस्रायल. ह्या इस्रायलाची ही राणी होती, अहाबाची ही बायको होती. अहाबाचा असणारा एक हे होता, नाही, अहाबाचा काय म्हणतो, राजमहाल होता, राजवाडा होता. आणि राजवाड्याच्या बाजूला एका माणसाचा द्राक्षमळा होता. त्या माणसाचं नाव होतं नाबोत. नाबोताचा द्राक्षमळा.
आणि मग ह्या राजाला असं वाटायचं हा द्राक्षमळा मला पाहिजे, आणि म्हणून तो राजाने जाऊन अहाबाने जाऊन नाबोताशी संगनमत केलं. तो म्हणला हे नाबोता, हा द्राक्षमळा मला दे, हा मला हवाय, माझ्या असणाऱ्या ह्या राजवाड्याच्या शेजारी आहे, हा तू मला दे. आणि तो म्हणाला, महाराज मी तुम्हाला कसा देऊ, हा माझा वडोलीपार्जित आहे, माझ्या आई वडिलां परंपरेपासून आमच्याकडे आहे, मी तुम्हाला देऊ शकत नाही, हे माझ्या वडिलांपासून पूर्वजांपासून आलेला वारसा आहे, मी देऊ शकत नाही. आणि हा खिन्न झाला आणि आपल्या घरी गेला. खिन्न झाल्यानंतर हा काय जेवण करा ना. मग आली त्याची बायको इजबेल. त्याची बायको आली इजबेल. इजबेल म्हणली, महाराज काय झालं. मागच्या आठवड्यात तुम्ही सांगताना सांगितलं होतं, अब्राहम लिंकन यांची तिसरी बायको विडी झाली, कारण की तिने अब्राहम लिंकन ह्यांच्या राष्ट्रपती पदामध्ये ढवळाढवळ केली. ज्याला ज्या सेवेसाठी पाचारण केलं त्याने तेच करायचं, त्या दुसऱ्याने ढवळाढवळ करायची नाही. ती केली ना की आमच्या मागे आजार, ते सोडून बघा करायचं. मी पाळक आहे ना, मी पाळक पण करायचं, हिने मला सांगायचं नाही पाळक पण कसं करायचं ना, माझ्या मुलांनी सांगायचं, कारण देवाने मला ह्यासाठी बोलावलंय ना. मी नसरापूरच्या कमिटीवरती स्टडी डायरेक्टर आहे, ते मी करायचं. माझ्या इतर अवतीभोवतीच्या लोकांनी सांगायचं ना मी कसं करायचं, देव मला दाखवेल कसं करायचं. बायबल सोसायटीच्या कमिटीवर आहे, देव मला दाखवेल काय करायचं. मी संगनमत करून गोष्टी करू शकत नाही. आणि खुर्ची गरम करायचं काम पण करू. दोन प्रकार, एक संगनमत करणं, खुर्ची म्हणजे काय पद आहे नुसताच बसलाय, ना पुढं जात ना मागं जात, ना पुढं जात ना मागं जात. आणि न्याय झाला त्या अब्राहम लिंकनच्या बायकोचा. ही म्हणे, महाराज का दुःखी. त्याने सांगितलं, अगं मी गेलो, आपल्या राजवाड्याच्या शेजारी द्राक्षमळा आहे नाबोताचा, आणि हा मी तर म्हणला मी देणार नाही, कारण हा पूर्वजांचा आहे, पूर्वजापासून आले, अमुक तमुक हे ते ते. ती म्हणाली, महाराज काय काळजी करू नका, मी तुम्हाला मिळवून देते. क्रुकेड माइंड, दुष्ट बुद्धी. हिच्याच लेकीने यहुदाच्या राज्यामध्ये पण उद्योग केला, तो नंतर सांगतो हिच्यानंतर. मग ती म्हणे मिळवून देते, तुम्ही शांत असा, स्वस्थ चित्त असा, मी बघते. आणि मग तिने शोध काढला, हा नाबोत कुठल्या गावाचा, नाबोत अमुक अमुक गावाचा. मग नाबोताच्या गावातल्या लोकांना त्या ठिकाणी तिने पत्र लिहून कळवलं. आता लोक फोन लिहून कळवतात, असं असं कर. त्याच मोबाईलमध्ये आपण उघडून देवाची स्तुती पण गातो, स्तुती आराधना उपर जाती है. उपासना संगीत उघडतो, आपण म्हणतो येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कुंड जाण, त्यातच गातोय. आणि दुसरीकडे सांगतोय असं असं कर. ह्या हिने तेच केलं, पत्र लिहून पाठवली गावातल्या लोकांना. गावातल्या लोकांनी पत्र वाचली आणि त्याला सांगितलं, ह्या नाबोताला विषयी एक गावामध्ये एक तुम्ही एक कार्यक्रम करा, एक महोत्सव करा, नाबोताला उच्च स्थळी बसवा, नाबोताचा सत्कार करा. परंतु इथपर्यंत ठीक आहे, परंतु ह्या नाबोतावरती दोष देण्यासाठी लोक तयार करा. आणि मग त्या ठिकाणी नाबोताला वर बसवलं, कार्यक्रम सुरू झाला, सगळा महोत्सव सुरू झाला, लोक गौरव करू लागले. दोन माणसं उभा राहिले, ते म्हणले आम्हाला काहीतरी बोलायचंय. अरे काय बोलायचंय, बोलायचंय. हा नाबोत देवाच्या विरुद्ध असा, राजाच्या विरुद्ध असा. दोघांनी दोषारोप केला, चुकीचे दोषारोप त्याच्यावर लावण्यात आले, आणि लोकांनी देवाच्या विरुद्ध हा बोलल्यामुळं त्याला मारून टाकला. आणि नाबोत त्या ठिकाणी वेशीच्या बाहेर मरण पावला. कुत्र्यांनी नाबोताचं रक्त चाटून खाल्लं. आता ही सगळी स्टोरी ह्याच्या परिणामाकडे यायच्या अगोदर एक गोष्ट सांगतो. जगाच्या दृष्टिकोनातून ह्या इजबेलने परफेक्टली बसलं होतं, परफेक्ट. जग त्याला नाकारू शकत नव्हतं. अनेक वेळेस आम्ही छातीवर हात मारून म्हणतो, मी जे करतो ना ते जगाच्या नियमाप्रमाणे परफेक्ट आहे. जगाचा नियम नाही, देवाच्या नियमात परफेक्ट आहे का? कधी कधी आम्ही चुकीच्या गोष्टी नीट करण्यासाठी जगाचे नियम वापरून परफेक्ट करतो, पण ते चूकच आहे. एखाद्याला विषाची बाटली दिल्यावरती त्याच्यावरती लावतो लेबल, मध घ्या पिऊन. पितल का कोण? नाही पिणार हो पाळक साहेब, नाही ते विषच आहे, तुम्ही मारताय का? परफेक्ट बसवलं जगाच्या नियमात. आमच्याकडे जर
एखादी गोष्ट अशी असेल की जगाच्या नियमात परफेक्टली बसून आलेली असेल, पण ती देवाची इच्छा नव्हती, त्या देवाला समर्पित होत्या, ती देवाची कृपा होती, ते देवाचं मार्गदर्शन होतं, ते देवाच्या सेवेसाठी होतं, तर आम्ही चुकत आहोत प्रिय बंधू भगिनींनो. आम्ही चुकत आहोत. ह्या इजबिलेमुळे तो नाबोत मरण पावला, त्याचं रक्त कुत्र्यांनी चाटलं आणि मग तिथं संदेश आला. कोण आला? एलिया संदेश आला. एलियाने सगळं पाहिलं आणि देवाच्या आत्म्याने एलियाला सांगितलं, एलिया हे चूक झालंय, जगाच्या नियमात परफेक्टली सुदभरी त्यातून काही काढता येणार नाही, इतकं परफेक्ट आहे, पण माझ्या दरबारामध्ये ही केस चुकीची आहे, हे चूक आहे, हे दांभिकपणा आहे, ही लपवाछपवी आहे, ही जगाच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे, पण माझ्या दृष्टिकोनातून ही वाईट आहे आणि ही वाईटच मी म्हणेल शेवटपर्यंत. आणि एलियाने विचारलं, काय झालं? अहाबाने असं असं केलं, असा असा द्राक्षमळा त्याच्याकडे आलाय. त्याची बायकोवरून म्हणते, इतके दिवस पैसे देऊन घेत होते, आता फुकट मिळालं, आता फुकट मिळालंय. कवडी खर्च करावे लागले नाही. आणि आला एलिया. एलियानंतर त्या अहाबाला म्हणाला, तुझं मरण देखील ह्याच्यासारखं असेल, तू मरशील. त्याच्यापेक्षा भयंकर न्याय त्यांनी त्या इजबेलेला केला. इजबेलेने सगळं घडवून आणलं. घडवणारी माणसं जास्त न्यायाला कारणीभूत आहेत. सांभाळा. तो एलिया म्हणतो, इजबेल मरेल आणि तिचं मांस कुत्रे खातील. खाल्लं का हो? खाल्लं की नाही देवाचे लोक हो? अहो बायबल वाचणारे लोक हो, खाल्लं ना? अहो छाती ठोकपणे म्हणलं पाहिजे, खाल्लं. आम्ही सुधारायला पाहिजे म्हणून जुना करारामधला इतिहास आमच्या सुधारण्यासाठी आहे. इथं परफेक्टली जगाच्या दृष्टिकोनातून बसवलं, कोणाला शंका नाही, सगळे आपलेच आहे. ज्यांना पत्र पाठवलं त्यांना कधी बोलणार नाही. जगामध्ये गुप्तता फक्त एकाच वेळेस राहते. कधी माहितीये का? जो माणूस फक्त स्वतःकडे गोष्टी ठेवतो, तो दुसऱ्याकडे बोलला ना, तो दुसरा माणूस 2 वर्षांनी तुम्हाला येऊन सांगतोच काय ते. आणि एखादा माणूस स्वतः संगती बोलला ना, फक्त स्वतःकडे ठेवलं तरी देव सांगतोच, अरे असं असं आहे. आणि ज्या वेळेस ती पडून मेली, त्या कुत्र्यांनी तिचं मांस खाल्लं आणि तिथं काय राहिलं नाही. हाडं नुसती उरली. उरायची काय? तिचीच मुलगी अथल्या यहुद्याच्या राजासंगती लग्न केलं, तिथं आली. तिचा मुलगा मरण पावल्यानंतर आता माझा मुलगा नाही ना, मग कुणीही राज्य कारभार सांभाळू नये म्हणून तिने सगळे यहुदाचे राजे मारून टाकले. राजकुमार अब्रामाच्या वंशातले सगळे मारून टाकले. एक लहान बाळ होतं, त्याला त्याची दासी घेऊन पळाली. ती गेली कुठं? देवाच्या मंदिरात, जिथं गड्या ठेवतात किंवा गाद्या ठेवतात, अशा असणाऱ्या स्टोर रूम मध्ये गेली. एकाने मला प्रश्न विचारला, पाळक साहेब, बायबलमध्ये मलाखीच्या पुस्तकात लिहिलंय तू आपला सगळा दशमांश परमेश्वराच्या भांडारात आण. म्हणजे परमेश्वराच्या भांडारात म्हणजे आम्ही देवाच्या मंदिरात आणून टाकायचं का? म्हणलं अजिबात नाही. तिथं परमेश्वराचा भांडार म्हणजे ज्या भांडारातून याजक आणि लेवी कुटुंबाला पुरवठा करायचा, तिथं दे. तिथं लपवलं आणि 6 वर्षानंतर त्या बाळाला बाहेर काढतात. तोपर्यंत सगळं यहुदा राष्ट्र गप, तोंड, हाताची घडी तोंडावर बोट. आणि राणी आहे, हिने जर त्यांना मारलं तर मला मारल. माणसं स्थलपरत्वे, कालपरत्वे, स्वतःचा असणारा फायदा बघून लोक गोष्टी करतात. देव तसं नाही करत. देवाने योएलच्या पुस्तकामध्ये अख्ख्या राष्ट्राला सांगितलं पश्चाताप करा. हेच सांगितलं नाही का पश्चाताप करा? वाचलं का योएलचे पुस्तक? 3च अध्याय. का पश्चाताप करायला लावलं माहितीये का? कारण की देवाने दाविदाला सांगितलं, दाविदा तुझ्यानंतर तुझ्या राजासनावरती तुझे पुत्र बसतील, तुझ्या राजासनाला कधी खंड पडणार नाही, केवळ
त्या असणाऱ्या यहुदाच्या इतिहासामध्ये ही स्त्री आहे की ही राणी म्हणून राज्य कारभार करू लागली, की जे देवाला प्रिय नव्हतं, देवाला आवडत नव्हतं, देवाला ते मान्य नव्हतं, देवाचा तो दृष्टांत नव्हता. देवाचा दृष्टांत होता दाविदाचे पुत्र त्याच्यावर बसतील, ही मध्ये येऊन बसली. दुसरी गोष्ट, ही दाविदाच्या वंशातली किंवा कुळातली नव्हती, यहुदा कुळातली, ही वरच्या असणाऱ्या इस्रायल राष्ट्रातून तिथून खाली लग्न करून आली होती आणि म्हणून तिला बसण्याचा अधिकार नव्हता. आणि देव म्हणतो, अहो यहुदी लोकांनो, अहो यहुदी राष्ट्रांनो, तुम्ही लक्ष द्या, जे घडलंय ते भयंकर आहे. राजा सणावर फक्त राजा बसायला पाहिला होता, हा माझा दृष्टांत होता. तिने जे केलं, दाविदाचा वंश संपवण्याचा प्रयत्न केला, तिने स्वतःला सैतानाचा हस्तक होऊ दिलं. आणि म्हणून तुम्हाला आता पश्चाताप करण्याची वेळ आली. सगळं इस्रायल राष्ट्र हाताची घडी तोंडावर गप. नाही, हा राज आहे, ही राणी आहे. मी बोललो तर मला आणि माझ्या कुटुंबावरती नांगर फिरेल. हे झालं तर माझी धनदौलत झाला. आमच्या असणाऱ्या धनदौलतीचं संरक्षण करणारा आमचा सर्वसमर्थ परमेश्वर आहे. सिलेंडर पप्पा नारगाव बोदवड बायबल कॉलेजला होते आणि त्यावेळेस यवतमाळचं, जिथं मी शिक्षण घेतलं, यवतमाळ कॉलेज फॉर लिडरशिप ट्रेनिंग, ह्याच्या भोवती कंपाऊंड वॉल टाकली चालली होती. आणि मग काही लोक म्हणले, पापा आपल्याकडे खूप ओळखीचे लोक आहेत अमेरिकेत, एवढी जमीन नारगाव बोदवडची आहे, ह्याला पण आपण कंपाऊंड टाकून घेऊ, जसं वायसेल्टीने टाकलं. आणि सिलेंडर पप्पा म्हणताना म्हणाले, अरे तुम्हाला दिसत नाही का, आपल्या जमिनीच्या भोवती देवाने सगळे दूत उभा करून त्याची कंपाऊंड वॉल आहे. आणि मी त्याच्याविषयी जास्त इंटरेस्टेड आहे. देवाला, देवाच्या जमिनी, देवाच्या वस्तू, देवाला समर्पित गोष्टी, देवाला समर्पित माणसं, देवाला समर्पित पैसा, देवाला समर्पित दृष्टांत, देवाला समर्पित सेवा, याची देवाला फार काळजी आहे. देव त्याची काळजी घेईल, आम्ही त्याची काळजी करू नये. कधी कधी आम्ही फार काळजी दाखवतो आणि त्या आथल्यमुळं सगळ्या राष्ट्राला पश्चाताप करावा लागला, कारण ते गप बसले. आम्ही गप बसतो म्हणजे आम्ही सहमत होतो, आम्ही सहमत होतो म्हणजे आम्ही त्या पापामध्ये भागीदार आहोत. आणि आम्ही भागीदार आहोत याचा अर्थ देवाला जर देवाकडून वेळ भेटली तर पश्चातापाची भेटेल, नाहीतर न्याय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तो ज्यावेळेस म्हणतो आत्मत्याग करा, त्यावेळेस आम्ही आमच्या समाज जो आम्हाला देवापासून दूताचाही केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणताना म्हणतो आपला वधस्तंभ उचलून घ्या. कोणाचा? आपला म्हणजे स्वतःचा, ज्याने त्याने आपापला उचलायचा. म्हणून करिंथीकरास पत्रामध्ये लिहिलंय, तुमची सेवा अग्नीने तपासण्यात येईल. ज्याची त्याची सेवा, माझी सेवा तपासली जाईल, ह्याची तपासली जाईल, ह्याची तपासली, त्याची प्रत्येकाची सेवा, माझी सेवा ह्याच्या सेवेसारखी तपासली जाईल, त्याची सेवा त्याने केलेल्या सेवा, माझ्या सेवेत आणि त्याच्या सेवेमध्ये सारखे पण धरून देव अग्नीत टाकेल. अरे ह्यातून माझं गौरव झालं का? मी सांगितलं ते ह्याने केलं का? माझा वधस्तंभ मी उचलून चालणं गरजेचं आहे. माझ्या बायकोचा उचलू शकत नाही, माझ्या लेकरांचा उचलू शकत नाही, माझ्या आईचा उचलू शकत नाही, माझ्या सासू सासऱ्यांचा उचलू शकत नाही, ना माझ्या मित्रांचा उचलू शकत मी माझा उचलून चालायचा. माझा वधस्तंभ काय आहे मला माहित आहे. माहित आहे ना? येशू वधस्तंभावर का मरण पावला हो? आमच्या पापासाठी. आमची पाप काय तर आम्हाला माहित आहेत. त्या पापाला आम्ही गोंडच नाव दिलं, चूक, भूल माहित आहेत. मग येशू म्हणतो वधस्तंभ घेऊन चाल, म्हणजे अरे मी खोटं बोलतो, देवा मी खोटं पण इथं ठेवतो, निघायचं. देवा हे खोटं पण सोडण्यासाठी सहाय्य कर. देवा मला मान आणि मर्यादा, मोठ्या पदाचा मला फार हव्यास आहे. देव म्हणतो मी तुला देत नाही, देवा इथं सोडतो, मी निघतोय. अख्ख्या पवित्र शास्त्रामध्ये केवळ एकमेव माणूस आहे की त्याने दुसऱ्याचा वधस्तंभ व्हायला, तो आहे शिमोन कुरुणेकर. ते पण येशूच्या कृपेने त्याने व्हायला. आपला माझा मी वधस्तंभ उचला, माझा वधस्तंभ उचलण्यासाठी मी रोज शास्त्र वाचायला पाहिजे, रोज प्रार्थना केली पाहिजे, देवासंगती वेळ घालवायला पाहिजे आणि जगाच्या गोष्टीपासून दूर राहणं गरजेचं आहे. आम्ही फसू शकतो, सैतान आम्हाला फसवू शकतो, आमच्याकडनं पाप होऊ शकतं. आणि म्हणून तर येशू म्हणतो ना, ज्याची एकदा आंघोळ झाली त्याला हातपाय धुवायचे, ते होऊ शकतं. परंतु त्याच्या पलीकडं ज्या देव सांगतो इथं झालंय, पापक्षमा मागायची, देवाचा हात धरायचा आणि पुन्हा निघायचं. आणि तिसरी गोष्ट म्हणतो आत्मत्याग करा, स्वतःचा वधस्तंभ उचला आणि काय, फॉलो मी, माझ्या मागं चला. आता येशूच्या मागं कसं चालता येईल हो? येशू माहीत असल्याशिवाय येशूच्या मागं चालता येणार नाही.
एक पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव विसरलं, पण त्या पुस्तकामध्ये चर्चमध्ये एक मुलगा होता, खूप दारू प्यायचा. आणि ते पाळेसाहेब त्यासाठी खूप वर्ष प्रार्थना करतो, काही सुधारणा. आणि पाळेसाहेबांनी त्याला सांगताना सांगितलं, मी ज्यावेळेस मरेल त्यावेळेस माझ्याविषयी तू 2 मिनिटं बोलायचं. तो म्हणला, पाळेसाहेब काय बोलू, आता तू ठरवायचं, मी कधीतरी मारणार ना. आणि माझी इच्छा आहे पाळेसाहेब, म्हणलं मी तुझ्या अगोदर मारावं, तू जिवंत राहावं माझ्या फ्युनरलच्या वेळेस. आणि ते पुस्तक मला साराने वाचायला दिलं होतं, खूप सुंदर पुस्तक आहे. आणि तो मुलगा म्हणला कसं करायचं. आणि मग तो निघाला. त्या पाळक साहेबांविषयी जर आज रात्री बोलावं लागलं तर करायचं काय. तर म्हणला, पाळक साहेब मला तुमच्या संगती राहायचं. ते म्हणलं येऊन राहा. आणि मग तो पाळक साहेबांसाठी पाळक साहेबांच्या गेस्ट हाऊसला राहू लागला. बरेच ठिकाणी पाळकाला पाळकाचं घर असताना पार्सनेज म्हणतात, है ना. पार्सनेज असतं ना. पार्सनेज काय माहिती आहे का. पाळकाचं घर काय माहिती आहे का प्रिय बंधू भगिनींनो, ते त्या चर्चचं नाक आहे. आणि तिथं राहायचा. तो मुलगा येऊन राहू लागला. ज्यावेळेस तो राहू लागला ना तो मुलगा, मग तो दुसऱ्या दिवशी त्याने खडबड ऐकली. पाळक साहेब पहाटे 4-4:30ला उठलेले. तोही उठला, पास्टर मी ह्याच वेळेस उठतो. तो डायरी घेऊन होता. पाळक साहेब सकाळी 4:30ला उठले, तारीख लिहून. काय करतात तसं. पाळक साहेब आधी प्रार्थना केली, मग बायबल वाचलं इतक्या वेळ, मग प्रार्थना केली. मग हे करत असताना पाळक साहेबांना सकाळी 7 वाजता फोन आला, असं झाले. पाळक साहेब फोनवरतीच काउन्सिलिंग करत, तो सगळं लिहू लागला. 1 महिन्यानंतर पाळक साहेबांनी विचारलं, तू आता सांगू शकतो का. तो म्हटला, पाळक साहेब मी सांगू शकतो एवढंच नाही, आता मी पण बदललोय. कारण सुरुवातीचे 4 दिवस काय करायचा, पाळक साहेब बसून शास्त्र वाचत आहे, हा नुसता पाळक साहेब. 5व्या दिवशी म्हटला नुसतं बघून करू काय, तो पण बायबल वाचू लागला. तो पण पाळक साहेब तुम्ही काय प्रार्थना करता, मी चर्चसाठी करतो, ह्याच्यासाठी करतो, त्यासाठी करतो. तोही करू लागला आणि तो बदलला. प्रिय बंधू भगिनींनो, येशूच्या मागा जर चालायचं असेल तर आम्हाला पहिला येशू माहीत पाहिजे. आमचा येशू नाही, बायबलचा येशू. आमचा येशू नाही, देवाचा येशू. आमचा येशू फार भयंकर आहे. आमचा येशू काल परत स्थल परत. कोणीतरी म्हणतो आज येशू शिक्षा देतो, येशू म्हणतो नाही तू पाप केलं मी तुला क्षमा करतो. ते माझ्या करते. कारण जगामध्ये एक चांगली वाक्य आहे, स्वतःसाठी माणूस फार चांगला वकील आहे, दुसऱ्यासाठी तो न्यायाधीश आहे, परफेक्ट न्यायाधीश. येशू समजायला शुभवर्तमान वाचायला पाहिजे. त्यावेळेस आम्हाला समजेल की बाबा येशूला अमुक येशूने कुठं पाय टाकला, मग मी पण तसल्या परिस्थितीतच पाय टाकायचा. फॉलोविंग द फुटस्टेप ऑफ जीसस क्राइस्ट नावाचं एक पुस्तक आहे. मला वाटतं यावेळी ह्या साईजचं पुस्तक असेल. खूप सुंदर पुस्तक आहे. जगामध्ये एक काळ ह्या पुस्तकाने खूप लोकांचं जीवन बदललं. आम्ही येशूच्या मागं चालणं म्हणजे येशू म्हणतो तसं चालणं. आता येशू म्हणतोय कसं समजेल, बायबल वाचल्याशिवाय समजणार नाही. मी जर बायबलच वाचलं नाही मग मला माझा येशू माहीत आहे, माझ्या पद्धतीचा येशू माहीत आहे. आणि देवाला आपल्या पद्धतीचा येशू नकोय, देवाला बायबलमधला येशू माहिती आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही जर म्हणतो ना ख्रिस्ताचे शिष्य आहोत, ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, आम्ही ख्रिस्त आहोत. ख्रिस्ती या शब्दाचा मुळात अर्थ आहे, ब्रदर अँड्रू यांचं पुस्तक आहे गॉड चेंज्ड हिज माइंड, त्याच्यामध्ये त्याने ख्रिश्चन ह्या शब्दाची व्याख्या केली. ती व्याख्या आहे लिटल ख्राइस्ट. जेवढे येशूच्या मागं चालतात हे सगळे लहान लहान ख्रिस्त आहे. आणि म्हणूनच संत पौल फिलिप्पिकरास पत्रामध्ये लिहितात म्हणतो, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्याही ठाई असो. प्रभुदेवा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो कारण की तू आमचा जिवंत देवबाप आहेस. परमेश्वरा तू आज आम्हाला आत्मत्यागाविषयी शिकवलं. आमचं स्वतःचं जीवन, शरीर, जीव आणि आत्मा, आमचे रिसोर्सेस जे मध्ये आडभिंत म्हणून ते त्यागावे. आमचं कुटुंब, त्याला प्रभुदे जर आडभिंत होत असेल तर तिथून आम्ही दूर जावं. परमेश्वरा इतकंच नव्हे तर प्रभुदेवा आमचा समाज जर मला ख्रिस्तापासून दूर घेऊन जात असेल, देवाचं गौरव करत नसेल तर त्याच्यापासून मी दूर राहावं. प्रभुदेव आमचं जीवन आथल्यासारखं, आमचं जीवन इजबेलीसारखं, आमचं जीवन हनन्य आणि सफिरासारखं नसावं, तर आमचं जीवन परमेश्वरा त्या मत्तयासारखं असावं, त्या पेत्र आणि प्रभुदेव आंद्रियासारखं असावं, त्या फिलिप आणि परमेश्वरा त्याचा भाऊ जब्दीचे दोन्ही पुत्र प्रभुदेव त्यांच्यासारखं असावं की तू त्यांना म्हटला माझ्या मागं या, आणि ते सगळे सोडून तुझ्या मागं निघाले. अशी कृपा आणि अनुग्रह तू आत्मत्याग करण्यासाठी तो आम्हाला शिकव. आमचा सहाय्यकर्ता आणि पुढारी हो. प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस सर्वजण उभा राहूयात. उपासना संगीत आणि जिवंत प्रभुदेवा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो, गौरव आणि सन्मान देतो कारण तू आमचा जिवंत देवबाप आहेस. आज परमेश्वरा उपासनेत तुझी कृपा उतलीस. आमचा
करता पुढारी झालास म्हणून आम्ही सर्व गौरव, सन्मान, मान आणि महिमा तुला देतो. आणि यावेळेस आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, उपासनेच्या शेवटास आल्यानंतर जे अर्पण घेऊन आम्ही तुझ्याकडे आलो ते आम्ही तुझ्याकडे समर्पित करतो. परमेश्वरा, यामध्ये आमची नेहमीची अर्पण आहेत, दशमांश आहेत, सण आकाराचे आहेत, ठरवलेले आहेत. त्याचप्रमाणे चर्च प्लांटिंग आणि सुवार्तेच्या खात्यासाठी आहेत. आम्ही हे सर्व तुझ्याकडे समर्पित करतो आणि म्हणतो हे तू आशीर्वादित तू कर आणि याद्वारे तुझ्या नावाचं गौरव करून घे. याद्वारे तुझ्या मंडळीचा विकास आणि तुझा द्राक्षमळा वृद्धिंगत होऊ देत. आम्ही आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो. प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपले ऋणास ऋण सोडले आहेत तसेच तो आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे दुसरेने होईपर्यंत असो. आमेन.